BSEच्या तुलनेत NSEचा फिगर जरा कमी असते. त्याची व्यावहारिक कारणे आहेत. भारतातला पहिला स्टॉक एक्सचेंज मुंबईला स्थापन झाला 1860. लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय. मला गहू हवाय, मी जेव्हा म्हणतोय मला हवाय तेव्हा आत्ता बाजारात किती आहे, आणि तो जर मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल भाव वर जाणार आहेत. सो ऑन अँड सो फोर्थ. सो इफ यू पीपल ऑल्सो have been carefully following the methodology which I always suggest to everyone, but more so for Chanakya Mandal students, how to regularly read newspapers, regularly follow news channels, regularly keep track of news magazines. MSP ची रेजिम आहे, MSP मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत, ती प्रत्येक शेतमालाची त्यातले 18 उत्पादनं ठरली आहेत. 18 आहेत MSPचा सपोर्ट असलेली 18. नेहमीप्रमाणे अर्थातच सर्वांना नमस्ते, सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा. आपण थेट सुरुवात करतो आत्ताच्या सत्राला, कारण उपासना 3:30 वाजता करणार आहोत. तेव्हा मी सहज सगळ्यांना आठवण करून देतो की हे 3:30 वाजताचं सत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. आशिष चव्हाण यांचं सत्र. आशिष चव्हाण आहेत NSE, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ही जी संपूर्ण भारताची एक मध्यवर्ती शेअर बाजारावर देखरेख करणारी संस्था, तिचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO. सध्यासुद्धा जर इकॉनॉमीकडे तुमचं लक्ष असेल, जे असायला पाहिजे, तर भारतातल्या असोत आपल्या देशाचं बजेट, ज्यावर माझी खूप इच्छा असून अजून त्या बजेट भागाबद्दल मी तुमच्याशी असं माझ्या मनातली जी एक कॅप्सूल आहे ते बोलू शकलेलो नाही आहे. ज्या दिवशी ते बजेट जाहीर झालं, शेअर बाजार आधी सुमारे 2000 अंकांनी खाली गेला, पुन्हा थोडा सुधारला. तो दिवस क्लोज होताना 1500. हे थोडं नाही आहे, मोठं आहे. तुम्हाला मी विषय सोपा करायला एवढं एकदम सोपं सांगतोय की शेअर बाजाराचा 1 पॉईंट म्हणजे ज्याला आत्ता मी त्याच्या शिरत नाही, पण इकॉनॉमिक्समधली संज्ञा आहे मार्केट कॅपिटलायझेशन. ही संज्ञा आहे मार्केट कॅपिटलायझेशन. तरी ह्या संज्ञेचा जर सोपा अर्थ सांगायचा झाला तर समजा टाटांच्या एखाद्या कंपनीचा मूळचा शेअरची दर्शनी किंमत, इंग्लिश शब्द आहे फेस व्हॅल्यू, 10 रुपये, पण आज बाजारात तो 327 रुपयाला आहे. तर त्या 327ला म्हणतात मार्केट कॅपिटलायझेशन. एक्स्ट्रापोलेट दिस ऑन टू द एंटायर कंपनी, की त्या कंपनीचं पेडअप कॅपिटल, हा पुन्हा कॉमर्स किंवा बिझनेसमधला एक्झॅक्ट शब्द आहे, पेडअप कॅपिटल, की सध्या लोकांकडनं गोळा केलेलं आणि सध्या वापरलं जात असलेलं टोटल भांडवल, याला बिझनेस किंवा इकॉनॉमिक्समधला शब्द आहे पेडअप कॅपिटल. ते जे काही असेल, पण काम करण्यामुळे त्या कंपनीचं व्हॅल्युएशन वाढत असतं. तर आजच्या तारखेची त्या कंपनीची मार्केट व्हॅल्यू काय, तसं उदाहरणार्थ तुमच्या कानावर असणं अपेक्षित आहे, नसलं तरी आता माझ्या बोलण्याने भर पडेल की सध्या जगात मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये नंबर 1वर ही सॅम अल्टमनची OpenAI, त्यानंतर NVIDIA आणि गुगल, ॲपल, हे टॉप्स आहेत मार्केट यांच्या ट्रिलियन्सच्या भाषेत आहे मार्केट कॅपिटलायझेशन. मस्क पण येतो त्याच्यामध्ये. फक्त गेल्या काही काळात मस्कच्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याचं मार्केट कॅपिटलायझेशन खाली आले, एलॉन मस्क असं. दिस इज व्हॉट इज मेंट बाय मार्केट कॅपिटलायझेशन. तर बॅक टू मार्केट. आणि आता मी 1 पॉईंट, हा तुरते 1 पॉईंट BSEचा बोलतोय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज.
तुमचं जर आता लक्ष असेल तर अगदी काल आजमध्ये तो 80,000च्या आसपास येऊन तो सेटल झाला आहे. गेल्या काही काळात थोडा कमी झाला आहे. पण बजेट ज्या दिवशी जाहीर झालं, आय रिपीट, कारण तो मुद्दा महत्त्वाचा आहे, BSE बद्दल बोलतोय. BSEच्या तुलनेत NSEचा फिगर जरा कमी असते. त्याची व्यावहारिक कारणं आहेत. भारतातला पहिला स्टॉक एक्सचेंज मुंबईला स्थापन झाला 1860. म्हणून पहिल्या, आणि मुंबई भारताची फायनान्स कॅपिटल, तर म्हणून शेअर बाजाराचा तेव्हापासूनचा जो निर्देशांक चालू राहिला, म्हणून तो आकडा आज 80,000च्या आसपास असतो. NSE आपण तपशिलात जाऊ, आशिष चव्हाणच तुमच्याशी बोलतील, ते सगळं त्यांचं भाषण मी नाही देत, पण ती नंतरची असल्यामुळे NSE BSEच्या पेक्षा तो आकडा तो कमी असतो. याचा अर्थ व्हॅल्युएशन नाही. एक महत्त्वाचा फरक आहे, BSE टॉप 30 कंपन्या असतात. भारतातल्या टॉप 30 कंपन्यांची ॲव्हरेज डिसाइड्स द BSE सेन्सेक्स. पण NSEला आहे निफ्टी 50. हे लक्षात ठेवायला असा रिदमिक त्याचं छान आहे की इट इज निफ्टी 50, म्हणजे ह्या देशातल्या टॉपच्या 50 कंपन्या, त्यांचं ट्रॅकिंग केलं जातं. तेव्हा आता बजेट 1 फेब्रुवारीला तिकडं निर्मला सीतारामन यांनी सादर केलं आणि ते संपेपर्यंत शेअर बाजार आधी 2000नी खाली क्लोज होताना म्हणजे 3:30 पर्यंत, आणि त्या 1 तास 40 मिनटं बोलल्या साधारण. त्या बोललेपर्यंत म्हणजे दुपारचं 1 वाजेपर्यंत 2000नी खाली गेला. तर मी मुद्दा सांगत होतो की गंभीर काय, तर सेन्सेसचे निर्देशांकाचा 1 पॉईंट, ओके, विषय सोपा करायला पण मुळात कळायला, आणि मी काय वाईल्ड नाही बोलतोय, एकदम त्याचा सोपा अर्थ आहे. 1 पॉईंट म्हणजे सुमारे 10,000 कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन, की जी वर्णनं तुम्ही वाचत असाल मग, की लोकांचे इतके लाख कोटी बुडाले. तर त्याचा शास्त्रीय अर्थ आहे, दिस वॉज लॉस्ट इन द मार्केट कॅपिटलायझेशन, द व्हॅल्यू वॉज लॉस्ट इन मार्केट कॅपिटल. तर त्याची जी शेअर बाजाराची फॅसिनेटिंग गुंतागुंत आहे, त्यात मी आत्ता नाही जात. ते आता आशिष चव्हाण यांचंही सत्र होऊ दे ऐकायला, आणि नंतर आभार व्यक्त करायला मी बोलणारच आहे. आणि त्याच्यात मी काही फार काही लांबलचक अर्थातच बोलणार नाही. आजचं काम मुख्य त्यांचं सर्व ऐका, मजा येऊ दे, आणि मग आपल्या अभ्यासाला लागणे. आता तो 1 फेब्रुवारीला 2000नी लुढकला म्हणतात, लुढकला, घसरला, ओके. का एक सांगितलं जाणारं कारण आहे ज्याचं नाव आहे STT, सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स, आणि ती सुद्धा काही विशिष्ट प्रकारची आहे, ती सरसकट नाही आहे. ज्याचं नाव आहे फॉरवर्ड, वायदा बाजार, मराठी शब्द आहे वायदा बाजार, फॉरवर्ड ट्रेडिंग. आता पुन्हा सोपं सांगायचं तर फॉरवर्ड ट्रेडिंगचा अर्थ आहे, शेअर बाजारामध्ये बाकी सकाळी समजा 9 वाजता बाजार खुलला, त्याची घंटा वाजते. तर आता आशिष चव्हाण यांची माझी जुनी वैयक्तिक मैत्री आहे. मी म्हणणार आहे की दोघांवरचे, मी ज्याला संस्कार हा शब्द वापरीन, दोघांचाही या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि जगण्याच्या व्हॅल्यूज याच्यामध्ये खूप समानता आहेत. अध्यात्म, भारताचं राष्ट्रीयत्व, आणि आपल्या जीवनात करतो त्या कामाद्वारा हे व्यक्त हे सगळं कॉमन, म्हणून तर दॅट्स व्हॉट कनेक्ट्स अस. आणि आम्ही वेळोवेळी काही, तर आता त्यांनी मला अत्यंत प्रेमाने 2025चे 14 जुलै अविनाश धर्माधिकारीज व्हिजिट टू NSE मुंबईमध्ये, मी अर्थातच आनंदाने गेलो होतो. तर ती सुरुवात होते, रिंगिंग द बेल नावाची सेरिमनी आहे. ती सिम्बॉलिक आहे, पण असं की ती बाजार खुला होतोय, आजची शेअर बाजार खुला होतोय. तर अशी खरंच एक छानपैकी अशी पवित्र वाटावी अशी भारतीय शैलीची मोठी घंटा, तिला अशी दोरी आहे, पण दोरीला पण शेवंतीच्या फुलांचा हार असतो घातलेला, फ्रेश सकाळचा. आणि बाजार आजचा ओपन होतोय, तर त्या दिवशी कोणतरी ते धरून अशी घंटा वाजवतात, ते ठाण ठाण ठाण. त्यांनी 14 जुलैचं माझ्या हस्ते केलं. इट इज ऑल्सो अ व्हेरी हॅपी ऑनर ऑल्सो. आणि मग त्या दिवशी अर्थात आशिष चव्हाण यांनी स्वतः मला सगळं NSE स्वतः मला फिरून दाखवलं, मार्केट मॉनिटर कसं केलं जातं, आता सगळ्या डिजिटल सिस्टीम्स कशा आहेत. इथे जाता जाता सांगतोय की हे जे शेअर बाजाराच्या चढउतारीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. एक ते काम NSE करतं, दुसरी संस्था आहे SEBI, ती इंडिपेंडंट आहे, ऑटोनॉमस आहे, सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, SEBI. चाणक्य मंडलमधनं तयार झालेले आज आता SEBIत सुद्धा अनेक जण काम करत आहेत, ती SEBI. पण इथे त्यांचाही लक्ष NSE किंवा BSEनी पण लक्ष ठेवायचं असतं,
की कुठे काही फ्रॉड चालू नाही ना, कुठे काही गैरप्रकार चालू नाही ना. एका प्रकाराचं नाव उदाहरणार्थ इन्सायडर ट्रेडिंग. तरी मला आधी कन्सेप्ट सांगते. फॉरवर्ड ट्रेडिंग हा राहिला माझा शब्द सांगायचा, वायदा बाजार. तर आता शेअर बाजार सकाळी 9ला ओपन झाला, काय व्हायचे ते व्यवहार होतात 3 का 3:30 आहे, पण त्या दिवशीच्या व्यवहार बंद होतात, मार्केट क्लोज होतं. आणि मग त्या दिवशी जी ट्रान्झॅक्शन झाली आहेत त्याची सेटलमेंट्स म्हणजे ॲक्च्युअल पेमेंट्स 5:30 पूर्वी व्हावी लागतात. आज तुम्ही जी काही खरेदी विक्री केली, व्यवहार केले, क्लिक केले, आता डीमॅट इज मटेरियलाइज्ड, की आता शेअर पूर्वी फिजिकल शेअर सर्टिफिकेट असायचं, आता सगळं डिजिटल आहे. तर त्यामुळे पण तुमची जी 3 असो किंवा 3:30, थोडं आत्ता माझ्या मेंदूत ते 3 आहे का 3:30 आहे, बहुधा 3:30 आहे. हां मी जे कायमचं तुम्हाला सांगतो का, असं मी बोलेपर्यंत मेंदू माझा सांगतो उत्तर, म्हणून मी म्हणलो की बहुधा 3:30च आहे. 3:30 आहे. पॉईंट इज तुम्ही 3:30 पूर्वी ज्या ट्रान्झॅक्शन्स केल्या त्याची पेमेंट 5:30 पूर्वी करायची असतात. ओके, नाही केली तर इट्स अ मेजर डिफॉल्ट, इट इज अन ऑफेन्स, पर्सन इज लायबल टू बी अरेस्टेड, आणि तो जर ब्रोकर असेल त्याचं लायसन्स कॅन्सल होऊ शकतं, शेअर बाजारातला ब्रोकर. इतकं ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पण काही अशा व्यवहारांना परवानगी आहे की ठरला व्यवहार आज, पण तो एक्झिक्यूट केला जाणार आहे आजपासूनच्या काही काळाने, भविष्य काळात केव्हा तरी. त्यावेळेला प्रत्यक्ष काही प्राईस असली तरी मी तुला आज कमिट करतोय की मी त्या तारखेला तुझ्याकडनं या किमतीला मी खरेदी करीन. याला म्हणतात फॉरवर्ड ट्रेडिंग. इतक्या साध्या सोप्या. माझा जो नेहमीचा मुद्दा आहे की इकॉनॉमिक्स इज कॉमन सेन्स कोडिफाईड, आणि समजायला लागलं तर मग मजा येते त्याच्यात, की मग ह्याच्यामध्ये मग मजा आहे. आता हे फॉरवर्ड ट्रेडिंग ही कन्सेप्ट जगभर आहे अनेक गोष्टींच्यासाठीचे. अनेक उदाहरणार्थ भारताचा मॉन्सून तिकडे अंटार्क्टिकावर जानेवारी महिन्यामध्ये तयार होणं चालू होतं. आपल्या सुदैवाने बिगिनिंग 1984 ती मी सोनेरी पानात कहाणी दिली आहे. वाचण्याची ईश्वर तुम्हाला सद्बुद्धी देत असेल अशी माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे. पण आपण तेव्हापासून आपले बेस तिथे स्थापन केले. अनेकातलं एक पण मुख्य कारण आहे, तर तिथेच जर जानेवारी डेटा गोळा करता आला तर भारताचा मॉन्सून प्रेडिक्ट करता येणार आहे. ओके, त्याचा संबंध यावर्षीच्या भारताच्या शेतीचं काय होईल, पिकं काय किती येणं शक्य आहे, आणि त्याच्या आधारावर भारताची अन्नधान्याची गरज किंवा स्वयंपूर्णता किती पूर्ण होईल का कमी पडेल, कुठे काय कमी. आणि हे जर लक्षात आलं त्याच वेळी, जसं 2026चं प्रेडिक्शन आहे, 2025 हिला म्हणलं जातं ला निनाचं वर्ष. हा जॉग्राफिकल फेनॉमेनन आहे, करा अभ्यास. मला नाही तर पुन्हा ह्या सगळ्यात नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यात विषय हजारो आहेत, मीच म्हणतोय कसं आपल्याच्याने जमतंय बघूयात. पण हा जो ला निनाच्या वर्षी मान्सून जास्त येतो, एवढं मी तुम्हाला सोपं इक्वेशन सांगतो. तर 2025चा मान्सून. ओके, आता 2026चं प्रेडिक्शन आहे नो, ज्याला ऑसिलेशन, इंडियन ऑसिलेशन आणि अल निनो. तर 2026चं प्रेडिक्शन आहे अल निनोचा इफेक्ट होणार आहे आणि मान्सून ॲव्हरेजपेक्षा कमी होऊ शकतो. बरं, हे जर आपल्याला आधीच कळलं, अंदाज येऊ शकतो की ओके, अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असण्यासाठी भारताची एकूण गव्हाची गरज किती, तांदळाची किती, डाळी आणि कडधान्यांची किती, ऑइल सीड्स, तेलबिया आणि असं वगैरे असा अभ्यास सगळा. ते जर लक्षात आलं आणि जर असं जाणवलं की नाही, ॲक्च्युली मी एकदम वस्तुस्थितीतली स्थिती तर सांगतोच आहे की भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे, ते सुद्धा मी सोनेरी पान म्हणून मांडलं आहे. अँड टू कट अ लाँग स्टोरी शॉर्ट, आणि ते सोनेरी पान 1.5 ओळीत सांगायचं तर, फायनली आणि डिसायझिव्हली इंडिया अचीव्ड सेल्फ सफिशियन्सी इन फूड ग्रेन्स इन 1977 अँड हॅझंट लॉस्ट इट सिन्स देन. हॅझंट लॉस्ट इट. बाकी कहाणी मी त्या सोनेरी पानात दिली, ते नीट वाचा. ॲक्च्युली हे देशाला खूप गौरवास्पद आहे. मी तुम्हाला वेगळं नको आहे सांगाल की त्याचा फॉरेन पॉलिसीशी पण संबंध आहे. जिचं नाव आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर, तिच्याशी पण संबंध आहे की अन्नधान्याच्या बाबतीत जर जो देश स्वयंपूर्ण नसेल, लोकांना बेसिकली 2 वक्त की रोटीसाठी जो देश जर अन्नधान्याच्या आयातीवर अवलंबून असेल, तर त्या देशाची कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल पॉवर मर्यादित होणार.
त्या देशाला स्वतःचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण अंमलात आणता येणार नाही. ते आणताना त्याला लक्षात घ्यावं लागणार, कारण जागतिक राजकारण हा काय ज्ञानोबा तुकोबाचा व्यवहार नाही. तो तिकडं बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. देर आर नो परमनंट फ्रेंड्स, नो परमनंट एनिमीज, देर आर परमनंट इंटरेस्ट. हे इंटरनॅशनल रिलेशन. पॉईंट इज, आपल्याला अन्नधान्य कमी पडलं आणि समजा अमेरिका देणार असेल, जे मी त्या सोनेरी पानात ती कहाणी मांडलेली आहे, मिलोचा गहू, तांबडा गहू, की जो अमेरिकेत ते डुकरांना सुद्धा खाऊ घालत नाहीत, पण त्यांचा कायदा PL 480, पब्लिक लॉ 480 खाली ते भारताला देणार. पण ते करताना मग भारतावर कंडिशन्स घालतात. आत्तासुद्धा ट्रेड टॅरिफमध्ये जे काही चालू आहे कंडिशन्स घालतात. बरं, इकडं देशाच्या त्यावेळची जी काही 40-50 कोटी असेल आणि जी लोकसंख्या आज 140 कोटी पण पोचली आहे, सन्मानाने सर्वांची पोटं तर भरली पाहिजेत. हे तर बॉटम लाईन आहे. कोणाही स्टेट नावाची गोष्ट, शासन संस्थेचं पहिलं काम नागरिकांची सुरक्षितता. तेव्हा तिकडे अंटार्क्टिकावर जो आपला बेस आहे त्यातनं लक्षात आलं, मग जाणवलं की काहीतरी एक समजा यावेळेला आपल्याला कमी पडणार आहे. ते अँटिसिपेट करून त्याचा जो जागतिक सप्लायर असेल त्याच्याशी आत्ताच ठरवलं जानेवारीत, की आम्ही तुझ्याकडनं घेणार आहोत समजा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये, म्हणजे खरीप संपेल तेव्हा, खरीपाचा हंगाम संपेल, पहिली पिकं येतील. ओके, आता पॉईंट काय आहे? लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय. मला गहू हवा आहे, मी जेव्हा म्हणतोय मला हवा आहे तेव्हा आत्ता बाजारात किती आहे, आणि तो जर मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल भाव वर जाणार आहेत. सो ऑन अँड सो फोर्थ. ठीक आहे. खरीपाचा हंगाम संपल्यावर, तर गहू मुख्यतः खरीप आहे, रब्बीचा पण असतो वेगळा, पण खरीप आहे. इन शॉर्ट, खरीपाचा हंगाम संपल्यावर गव्हाचं पीक, याचा अर्थ आता बाजारपेठेची स्थिती काय आहे? आता गव्हाचा पुरवठा खूप आहे आणि त्या तारखेला असलेल्या पुरवठ्याच्या तुलनेत गव्हाची डिमांड कमी आहे. नुसतं नाही, हा शेतीमाल असल्यामुळे तो नाशवंत माल आहे, पेरिशेबल गुड्स. आयदर तो गहू कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवायची व्यवस्था तरी पाहिजेत, किंवा नाही तर तो उघड्यावर राहिला तर तो बघता बघता नासणार आहे. हे शेतकऱ्यालाही माहिती असतं की माझा गहू पीक आल्यापासूनच्या विशिष्ट काळातच विकला गेला पाहिजे, नुसता राहिला तर तो सडायला सुरुवात होणार आहे. मग पॉईंट इज, खरीपाचा हंगाम संपणार आहे तेव्हा खुल्या बाजारातले गव्हाचे भाव समजा पडतात, खाली येतात. इकडे भारतापुरतं बोलायचं तर MSPची रेजिम आहे. MSP, मिनिमम सपोर्ट प्राईस, किमान आधारभूत किंमत. ती प्रत्येक शेतमालाची, त्यातले 18 उत्पादनं ठरली आहेत. 18 आहेत MSPचा सपोर्ट असलेली, 18 ती ठरलेली आहेत. तर सगळा मिळून मग मुद्दा काय आहे की जानेवारीत मला भारताचा डेटा मिळाला आणि लक्षात आलं की बहुधा यावर्षी अल निनोनी पाऊस कमीचा पिकावर परिणाम. अन्नधान्यापुरता मी पुन्हा बोलतोय क्लॅरिटीसाठी, कारण हे बोलतो हे उदाहरण आहे, क्लॅरिटीसाठी हे सांगतोय की आपल्याकडे 3 वर्ष पुरतील एवढे बफर स्टॉक्स आहेत शेतमालाचे. अन्नधान्याचा बेसिक म्हणजे 2 वर्ष अख्खा मान्सून फेल गेला, ओके, तरी भारतावर दुसऱ्याच्या तोंडाकडे बघायची वेळ येणार नाही. ही आज देशाची आजची शेतमालाचा बफर स्टॉक, बफर साठा, बफर स्टॉक्स. तर आपल्याकडे 3 वर्ष पुरेल एवढा शेतमालाचा. ॲक्च्युली खरा तो नको बरं का. पुन्हा अर्थव्यवस्थेचं गणित लक्षात घ्यायचं तर पाहिजे 1 वर्षाचा. याचा अर्थ जास्ती आहे, याचा अर्थ तेवढं भारताचं भांडवल तिकडं बफर स्टॉक्समध्ये गुंतून पडलंय. पण असलेलं चित्र हे की 3 वर्षाचा बफर स्टॉक आपल्याकडे आहे. पण जर मी उदाहरणाकरता म्हणतोय की मान्सून फेल जाणार आहे, पीक कमी येणार आहे आणि मग आपल्याला गव्हाची गरज पडणार आहे. बरं, खरीपाचा गहू कमी आला तर पीक कमी पडून गव्हाची गरज केव्हा निर्माण होणार आहे? मग तो पुढचा जानेवारी-फेब्रुवारी आहे. पण मला आज जानेवारी-फेब्रुवारीत माहिती आहे, म्हणून मग मी गव्हाच्या कोणातरी, ती अमेरिका असू दे, युक्रेनचं युद्ध चालू होईपर्यंत युक्रेनची जगातली ख्याती, प्रतिमा आणि युक्रेनचं वर्णन पण होतं जगाचं गव्हाचं कोठार. तर मग युक्रेनशी आधी केलेला करार की आम्ही तुमच्याकडनं पुढच्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गहू खरेदी करू, ओके, तो अमुक अमुक भावाला. त्यावेळी भाव पडलेले असणार आहेत, पण आम्ही तुम्हाला आज हमी देतोय की त्यावेळी खुल्या बाजारात जरी भाव पडलेले असले तरी आम्हाला हवा आहे आणि मी तुम्हाला, याला म्हणतात फॉरवर्ड ट्रेडिंग.
एक संकल्पना आहे वायदा. अनेकदा मराठी शब्द वापरले की मुद्दा जास्ती समजायला आपोआप मदत होते की उद्याचा वायदा केला आहे. उद्याचा वायदा माझ्या नेहमीच्या फालतूपणाच्या हक्कास स्मरून सहज मला आठवणारी एका उर्दू शेअरमधली एक ओळ आहे. तर वायदाला उर्दू वादा हा शब्द आहे. वादा अनेक गाण्यांच्या मध्ये वादा कर ले साजना तेरे बिन मैं न रहूं मेरे बिन तू न. आम्ही कॉलेजमध्ये म्हणताना ह्या गाण्याला आम्ही वांदा करले साजना. तर तो वांदा काय हे जरा तासाला नाही बोलत. एक शेर छान आहे एरवी त्याचा अर्थ खूप डीप आहे. वादा कर गए 5वें दिन का. असं क्योंकि अमुक एक गोष्ट करतो आजपासून 5व्या दिवशी. कोणीतरी कोणाला तरी प्रपोज केलं. ज्यांनी जिनी आजकाल असं काही बंधन नाही आहे. ज्या व्यक्तीला प्रपोज केलं ती व्यक्ती म्हणते मला विचार करू दे. अजूनही काही व्यक्ती आईवडिलांना विचारू दे असं म्हणतात. मे बी दॅट इज अ टॅक्टिक ऑफ बाईंग टाईम. किंवा मे बी ज्यांनी विचारलं त्याला कसा खेळवत ठेवायचा. मर तिकडं विचारलं ना मला तू प्रपोज केलं ना जा मर तिकडं लटक. ते पोरगं लटकतंय ते बोंबलत बसतंय 3-4 दिवस त्याला झोप नाही दाढी करत नाही नीट. उत्तर मिळेपर्यंत जीव टांगणीवर. असं वादा कर गए 5वें दिन का क्या मालूम था दुनिया 4 दिन की होती है. अशी वेळ फार छान आहे अर्थ याच्यातला. असं वादा कर गए 5वें दिन का क्या मालूम था दुनिया 4 दिन की होती है. अभ्यासाला उपयोग असलेलाच फालतूपणा आहे माझा पुढचा. आणखी जे 1.5-2 मिनिट मी घालवतोय. द्यूतामध्ये हरलेले पांडव 12 वर्षांच्या वनवासाच्या काळात केव्हा तरी एक वेळ आहे की जंगलामध्ये वाट हरवली आहे. 3 दिवस 3 रात्र काय खायलाच मिळालेलं नाही आहे. दमून मटकन एका झाडाखाली बसतात की आता पाणी तरी पाहिजे बुवा. अभ्यासकांनी म्हटलं की ही जी कहाणी महाभारताच्या वनपर्वामध्ये आहे आणि कहाणीचं नाव आहे यक्ष प्रश्न. तर पाणी शोधायला कुटुंब व्यवस्थेच्या संख्येनुसार आधी धाकटा भाऊ सहदेव. आता तो असं ओला वास येत असतो त्या रोखाने जातो. तळं दिसतं त्याच्यामध्ये हंडा बुडून भरणार. त्या तळ्यात नाही यक्ष प्रकट होतो आणि म्हणतो हे तळं माझं आहे आणि तू माझ्या परवानगीशिवाय यातलं पाणी घेतलंस तर आता मी विचारतो त्या प्रश्नांची उत्तरे नाही तर तू दगड होऊन पडशील. माझं समाधान होईल अशी नको. सहदेव तिकडं दगडून इकडं हे वाट बघत बसतायत. बऱ्याच वेळाने काही नाही. मग नकुल तू जा रे बघ काय झालं. अर्जुन भीम करत करत शेवटी युधिष्ठिर. तो जो फार अप्रतिम आहे. मला मी वेळाभावी ते मात्र एडिट करतोय कारण असे डोक्यातले बोलण्याचे मुद्दे चिकार आहेत. यक्ष युधिष्ठिराला जे प्रश्न विचारतो त्यातला एक आहे सर्वात मोठं आश्चर्य कोणतं. असा विचारलेला प्रश्न आहे. सर्वात मोठं आश्चर्य कोणतं. आणि युधिष्ठिराने दिलेलं उत्तर आहे आपण कधी जाणार म्हणजे मृत्यू. मृत्यू कोणाला चुकलेला नाही. मृत्यूचं रहस्य कोणाला कळलेलं नाही. तरी लोक स्वतः अमर असल्यासारखे भविष्यकाळाचे वादे करतात. हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य असं. बाकी पुढची गोष्ट तुम्हाला आतून स्वयंप्रेरणा होईल तेव्हा आपापल्या इच्छेने रामायण महाभारताचा आपापला जास्ती सखोल जेवढा कराल अभ्यास तेवढे धन्यवाद हे निश्चितच आहे. आता हे सगळं निघालं इकॉनॉमी त्यातलं फॉरवर्ड ट्रेडिंग त्यातला वायदे बाजार आणि मी ज्या मूळच्या मुद्द्यावर येतो आहे की जो बजेटमध्ये STT सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स बसवला तो ह्या फॉरवर्ड ट्रेडिंग वायदे बाजाराच्या ट्रान्झॅक्शनवर आणि वाढवला. तो वाढवला. तो जो आधी 0.02 होता % तो 0.05 केला. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स ऑन फॉरवर्ड ट्रेडिंग भविष्यकाळाचे करून केला. तर 0.02चा अर्थ आहे 100 रुपयाचा व्यवहार असला तर 20 पैसे टॅक्स म्हणून भरायचे. ते 20चे केले 50. ते काय शेअर बाजाराला मान्य नाही. ठीक आहे. मला पूर्ण भान आहे की आपल्या मराठी मेंदूंनाच हा प्रश्न पडेल की एवढं काय पडलंय. एवढं तुमचं काय जाते यायला एवढं काय 20च्या जागी 50 पैसे तर भरायचेत. हे जरा आपला खास मराठी मेंदू आहे.
असे मला माहिती नाही की तुम्हाला काही अनुभव बोलायला वेळ देऊ का नको, पण आधी जरा मुद्दा सांगतो. हे कल्पना करा की रोजचे शेअर बाजारातले व्यवहार काही लाख कोटींचे असतात. काही लाख आता कॅल्क्युलेट करा की ते 100 रुपयातले 20च्या जागी 50 पैसे, म्हणजे एक्स्ट्रा पर 100 रुपये 30 पैसे वाढले, असे काही लाख कोटींवरचे. मग तुम्हाला लक्षात येईल. आणि जे कोणी बिझनेस चालवतात त्यांचं पूर्ण भान असतं की ते मार्जिनवर काम करत असतात, की शेवटी बिझनेसची प्रॉफिटॅबिलिटी, किफायतशीरता हा मराठी शब्द आहे, की तो बिझनेस तर तो अशा त्या मार्जिन्सवर ठरतो. अँड देन दे अंडरस्टँड की आता STT भले फॉरवर्ड ट्रेडिंगवर आहे, पण 20 पैशाच्या जागी आता 50 भरायचे आहेत फॉर एव्हरी 100 रुपये. तर हे जरा माझ्या प्रॉफिटमधले, म्हणून तो पहिली रिॲक्शन आहे. खटकन खाली आला. तरी माझी त्या दिवशी एक कॉमेंट होती, ह्याला इकॉनॉमिक्स समजावं लागतं. ती मी पब्लिक प्लॅटफॉर्मवर केली नाही, तुम्हाला तुमच्याशी तास आणि हा विषय असा उत्स्फूर्तपणे बोलतोय म्हणून सहज हे करतोय की STT फॉरवर्ड ट्रेडिंगवरचा STT 0.02च्या जागी 0.05 केलाची रिॲक्शन म्हणून सुमारे 2000नी आधी बाजार खाली आला आणि थोडा वर जाऊन पुन्हा 1500नी सेटल झाला. ओके, खरा त्याचा अर्थ आहे की काही लाख कोटींचं निदान मार्केट कॅपिटलायझेशन तर तुमचं खाली आलं. इफ यू आर विथ मी, कारण तर माझं पुढचं वाक्य कळणार आहे तुम्हाला की तुम्ही फॉरवर्ड ट्रेडिंगचा STT 0.02च्या जागी 0.05 वाढवल्याचा एक जणू निषेध, किंवा आता प्रॉफिटॅबिलिटी म्हणजे शेअरचे बाजार खाली आले, कशाचा निषेध आहे की तुम्ही 0.02च्या जागी 0.05 केलं. ओके, त्याला निषेध करण्याच्या नादात आता जो बाजार खाली आला आहे याच्यात जो तुमच्या संपत्तीचा लॉस आहे, साले उससे तो अच्छा होता की STT भर देते. कारण ते गणित करा तुम्ही. ते मी जे स्वतःला इकॉनॉमिक्स, बिझनेस, फायनान्सचा विद्यार्थी आणि माझं मराठी पण कळल्यावर जे स्वतःवर काम केलं आहे त्याच्यात, हा नीट इकॉनॉमिक्स आणि फायनान्सच्या अभ्यासाच्या आधारे हे कळलं पाहिजे की तुम्ही यापेक्षा सरळ STT भरला असता तरी कमी होलो पैसा. आणि नंतर मार्केट पुन्हा गेलं आहे बरं का नॉर्मलला. ॲक्च्युली ते मुख्यतः आधी नॉर्मलला गेलं इंडो-US ट्रेड डीलच्या पहिल्या बातम्याला, खटकन परत गेले 1-2 दिवस पुन्हा ते थोडे चढउतार चालू आहेत. आत्ताच्या सुमाराला समजा काही एक 80,000, आज तर नसतोच शेअर बाजार, काल बंद झाला, सोमवारी उघडेल इत्यादी. आता तसं म्हणलं तर हे सगळं निघालं. आशिष चव्हाण यायचे, आमचं बोलण्यातूनच ठरलं की त्यांनी एकूण शेअर बाजार, NSEचं फंक्शनिंग, त्यातले अनुभव, असं सगळं करत बोलणे आणि थोडी प्रश्नोत्तरं, असं ते सत्र आहे. तर ऑब्व्हियसली मिस करू नका. असा हे म्हणण्यामध्येच बऱ्यापैकी गेलं ना. माझी तरी त्यांचं 3:30ला चालू आहे, माझ्या मनात थोडं आपण साधारण 2:40-2:45ला क्लोज करू. द नेक्स्ट पॉईंट बाय माय चॉईस इज आय एम गोइंग टू टॉक अबाउट actually in my original plan today I had planned, I am already using past tense, I had planned 2 clear-cut parts of today's session, each one about 50 to 55 minutes. So much so that in fact my plan was initially was to have this first part of 50 to 55 minutes, properly complete that, and just take a break of about 7-8 minutes. Literally that for those 7-8 minutes I had planned to just walk out, stretch my legs, maybe settle there, maybe make an emergency phone call or whatever, then come back and conduct the second part. In my original plan, the 2 parts were, one was my take on the budget. I hope most of you would remember that is still left incomplete. There is reason to feel that by now budget is old news. So if you people also have been carefully following the methodology
which I always suggest to everyone, but more so for Chanakya Mandal students, how to regularly read newspapers, regularly follow news channels, regularly keep track of news magazines, within which I have my own suggestions about, say, WION, and especially the 9 p.m. bulletin called Gravitas, and also Vantage with Palki Sharma. Although there is a news that Palki Sharma is now going to step down to probably start her own venture, all I hope is it is in India's larger interest that she continues in journalism, because one early news said she has her own brands of 2 types of saris. समजावून सांगावं लागतं ते नाही का, साडी नावाचं एक वस्त्र प्राचीन काळच्या स्त्रिया नेसत असत. तर आय मस्ट टेल यू, आय मिस्ड अ हार्टबीट, बिकॉज व्हॉट शी इज डुईंग, अँड नॉट अलोन, हा फर्स्ट पोस्ट हा चॅनल is projecting India's world view in a way, extremely intelligent way. तुमचं जर लक्ष जर असेल तर त्याला कॉपीरायटिंग म्हणतात, म्हणजे बातम्यांची शब्दरचना, आणि त्यातल्या पंचलाईन्स तुमचं जर लक्ष असेल, तरी मी तुम्हाला पॅटर्न लक्षात आणून देतोय. हा वेळ वाया नाही हा, मी आता काहीसं थोडंसं जर्नलिझमबद्दल, की अनफॉर्च्युनेटली इंडिया लॅक्ड our own media to project Indian perspective to the world. This was a fact for a long time. And to our misfortune, many anti-India media outlets were actually doing an outstanding job. So remember, this is very important, because this can best be described as narrative warfare. नॅरेटिव्ह वॉरफेअर, की तुम्ही तुमचा देश, त्याचा दृष्टिकोन आणि याचं वर्णन काय मांडताय, मांडू शकताय आणि जगाला कन्व्हिन्स करू शकताय. तर बिलकुल सॅड फॅक्ट इज देर आर मेनी बाय डेफिनिशन अँटी इंडिया मीडिया आउटलेट्स, ओके, अँड आय मस्ट टेल यू फ्रँकली दॅट देअर बीइंग अँटी इंडिया assumes a never before, sharper than ever before, stringent anti-India tone since Modi government coming to power at the center. बिलकुल मी तुम्हाला पॉलिटिकल फॅक्ट सरळ स्पष्टपणे सांगते की यांना जे काही मोदी, समजा त्यांच्या पक्षाचं नाव BJP, जे कुठल्या संघटनेशी लिंक आहे RSS नावाची, जी काही तिची विचारधारा, हिंदुत्व, हिंदू राष्ट्र विचार, ह्याच्या ज्या परसिव्ड नोशन्स आहेत, त्याही काही नीट अभ्यास करून, वस्तुनिष्ठ नीट चिकित्सा करून वगैरे नाहीत, बट दे आर डेड अगेन्स्ट, दे आर. BBC has always been utterly anti-India. That is irrespective of which government is ruling India. But BBC's being anti-India has assumed new, more aggressive tones since Modi government coming to power at the center. Same about the magazine known Economist. Same about 2 of the most powerful American newspapers, New York Times and Washington Post. Out of which Washington Post has been in the news for last couple of days, because about a year and a half ago, Jeff Bezos of Amazon took over WAPO, Washington Post. Now Jeff Bezos in American political scene is considered right-wing. He is considered closer to the Republican Party. Washington Post was left-wing and diehard anti-Republican Party in general, and especially diehard anti-Trump in particular. But then Washington Post began to change its editorial policy. So initially when Jeff Bezos took over Washington Post, many well-known journalists working with Washington Post themselves chose to resign and go over to some other unit. And now it is about a month that, like, Washington Post retrenched, काढले कामावरनं, मोर दॅन 300 जर्नलिस्ट. त्यामध्ये आपल्या कोणाचा मुलगा आहे, शशी थरूर यांचा. थँक्यू. म्हणजे काही जणांचं तरी लक्ष आहे या सर्व, की शशी थरूर यांचा मुलगा वॉशिंग्टन पोस्टमध्ये पत्रकार, त्याची गेली नोकरी त्याची. असं हे अँटी इंडियाच आहेत. न्यूयॉर्क टाइम्स इज डाय हार्ड अँटी इंडिया. In American politics, New York Times is leftist, is also pro-democratic party.
and die-hard anti-Republican Party in general, more so anti-absolutely Trump, and as far as Indian politics is concerned, of course anti-India in general, but anti-BJP and Modi in particular. This is what it is. किंवा अल जझीरा हा चॅनल कतरनी लॉन्च केलेला. आता मी आय मस्ट टेल यू की हे क्वालिटीला उत्तम आहेत बरं का. हे मी यांची क्वालिटी क्वेश्चन नाही करतोय. हे ॲक्च्युली years on end, even I have personally regularly tracked, say, BBC or CNN or many other. There is also my methodology. आत्ता मुद्दा वेळ पुरला तर मी तिकडेही 2 मिनिटं देईन, hoping that more than my speaking specifically on this particular issue, explaining the methodology will also help you. It is like instead of giving a fish, teaching people to fish themselves. अशी मी एक मेथडॉलॉजी त्याची माझी म्हणून एक अभ्यासाची की असलेला मुद्दा त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सगळ्या बाजू केअरफुली कशा ट्रेस करायच्या. आणि डिजिटल मीडियाने उलट आता हे सोपं केले, वेळेच्या भाषेत केले, पण तो इंटेलेक्च्युअल ॲटिट्यूड पाहिजे की सगळ्या बाजू तपासून घ्यायच्या आणि ती बाजू तिचा पर्स्पेक्टिव्ह काय मांडती आहे आणि मग त्याच्यावर स्वतंत्रपणे चिंतन करून जे काही ओपिनियन आहे ते ओपिनियन फॉर्म करायचं. आत्तासुद्धा ऑनगोईंग सहज तुमच्याशी बोलतो तरी माझ्या मनात कितीतरी हे येत आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचा आभार प्रदर्शक प्रस्ताव. तर यावर विरोधी पक्ष नेता म्हणून बोलताना राहुल गांधींनी जनरल मनोज नरवणेचं पुस्तक हातात धरल्याचा, पुस्तक नाही त्या पुस्तकावर कॅरावान नावाच्या नियतकालिकात आलेला लेखाचा उल्लेख करून की 2020मध्ये गलवानमध्ये चीनने आक्रमण केलं तेव्हा कशी पंतप्रधानांनी काही भूमिका न घेता आर्मीला सांगितलं जो उचित समजे वो करो चा गदारोळ, त्यात सामील होऊन करणारा मीडियासुद्धा. आता प्रश्न असा आहे की हिच्यावर कसा दृष्टिकोन आणि कसा समजावून घ्यायचा. त्यामुळे त्याचं बरोबर काम आहे मग की ओके कॅरावान काय म्हणते, स्वतः राहुल गांधी काय म्हणतात, पेंग्विन प्रकाशन काय म्हणते, हे 4 स्टार थोडं मी मागच्या वेळी बोललो होतो तुमच्याशी, पण ओके 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी तर पेंग्विन स्वतः काय म्हणते. ओके इन गुड टाईम माझं मत आहे, उशीर लावला, पण स्वतः जनरल मनोज नरवणेंनी ANI ला स्मिता प्रकाश बरोबरच्या एका पॉडकास्टमध्ये मांडलं. हे गेल्या 3-1 दिवसातलं. माझं म्हणणं उशीर केला त्यांनी, उशीर केला असं. पण मग आपलं काम आहे सगळ्या बाजू आणि मग स्वतंत्र विचार आणि देन अराईव्ह ॲट अ कन्क्लुजन. त्यामुळे माझ्या मेथडॉलॉजीचा भाग म्हणून सुद्धा ही ट्रॅक करणे की एखादी महत्त्वाची न्यूज असेल तर ओके त्यावर भारतातली सुद्धा वेगवेगळी वृत्तपत्र, नियतकालिकं, चॅनल्स आणि जगातले आणि त्या मुद्द्यावरचं नीट समजावून घेऊन अशा कित्येक ह्याच्यावरचं लिटरली येतं. जस्टिन ट्रुडो कॅनडाचा प्राईम मिनिस्टर असताना पार्लमेंटमध्ये बोलताना त्यांनी स्वतः नाव घेऊन भारतावर आरोप केला की कॅनडाचा नागरिक असलेल्या हरदीप सिंग निज्जरची भारत सरकारनी ऑर्डर देऊन हे करवली, मर्डर करवला. त्याचे भारत कॅनडा संबंधावर प्रचंड विपरीत परिणाम झालेच. त्यावेळेला सकाळनी माझा लेख मागितला होता, तो नसता मागितला तरी माझी मेथडॉलॉजी आहे, पण इन्क्रीज रिस्पॉन्सिबिलिटी की आता मला याच्यावर लेख मांडायचा आहे, माझ्या जबाबदारीचा भाग आहे की अभ्यासाची बैठक शास्त्रशुद्ध पाहिजे. अभ्यास करताना तो खुल्या मनाने आधीचे कुठलेही पूर्वग्रह न ठेवता सर्व बाजू तपासून. तर मग मी की ओके कॅनडाला पर्से काय म्हणायचं आहे, मग त्याच्यात जर शोधता आलं येतं की स्वतः काय जस्टिन ट्रुडो भूमिका काय म्हणते. त्याचा त्यावेळचा जो कोणी फॉरेन मिनिस्टर आहे, हे आत्ताच्या आहेत त्या नव्हत्या, या भारतीय आहेत आत्ताच्या, मिस आनंद, श्रीमती आनंद, अनिता आनंद, या आत्ताच्या कॅनडाच्या फॉरेन मिनिस्टर आहेत. त्यावेळच्याचं आहे काहीतरी नाव माझ्या आत्ता बोलता काय म्हणतात. ओके किंवा जसं ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आहे तसं कॅनडा ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन आहे. ओके मग मी कॅनडा वरच्या या मुद्द्यावरच्या डिस्कशन्स, आता हे सगळं डिजिटल प्लॅटफॉर्मनी सोपं केलेलं असतं. हे देता येतं की मला जरा कॅनडाचा व्ह्यू सांगा की तो थ्रो करतो, लक्ष दे त्याच्याकडे. हे काल मी US टॅरिफकडे आलो, त्याचे मला अजूनही 2-3 जोक्स मनात आपोआप आकार आले, ते राहिलेच आहेत. पण असं मी मेथडॉलॉजीबद्दल बोलतो आहे. का बोलतो आहे ओके बिकॉज फॉर इयर्स ऑन एंड इट वॉज इवन माय पर्सनल पेन that we do not have a proper media platform which presents India's perspective to the world.
एक तर दुर्दैव तर उलटे त्यावेळेचे जर काही असलेच भारतीय काही चॅनल्स तर चॅनल्स भारतीय आहेत पण ते भारतविरोधीच मांडत होते जगात. आजही काही जणांचं असं चालू. मी आत्ता नावं नाही घेत नाही. मीडिया ॲनालिसिसचं एखादं वेगळं बोलायचं झालं तर तपशील त्याच्यामध्ये कधीतरी बोलेन. पण मी जे अल जझीराबद्दल तुम्हाला सांगत होतो की चॅनल उत्तम, क्वालिटी त्याच्यावर, पण द फॅक्ट इज इट प्रेझेंट्स ॲटलिस्ट ॲन अरेबिक पर्स्पेक्टिव्ह or actually Islamic perspective, and most of the times there is absolutely no difference and especially no fundamental difference between what can be described as an Islamic perspective or an Arabic perspective. पण हे अल जझीरा हे काम करत होतं, आपल्याकडे काहीच नाही. तुका म्हणे त्यातल्या त्यात पाहिजे. आणि जाता जाता सांगतोय की आपले DD आता BBC लक्षात ठेवा की formally under the law BBC is an official body of the British state. BBC ला फंडिंग ब्रिटिश सरकारकडनं असतं. पण BBCची ऑटोनॉमी सत्तेमध्ये सरकार त्यांची लेबर पार्टी असू द्यात किंवा कॉन्झर्वेटिव्ह, BBCची ऑटोनॉमी ठेवण्यात आलेली आहे. आता अलीकडे BBCला एक फार मोठा फटका आणि BBCची इमेज खराब करणारं घडलंच, तरी वेळाभावी मी जरा आत्ता त्याच्यात जात नाही. मला पुन्हा तो एक्सप्लेन करायला मग आजचे 2:40 कदाचित त्याच्यातच होतील की काय. आपलं DD आहे किंवा मग दूरदर्शन, पण काही म्हणायला आनंद नाही आहे की नाही ना. DDचं जे ग्लोबल स्टेचर पाहिजे, इमेज पाहिजे, क्रेडिबिलिटी पाहिजे, त्यातली क्वालिटी पाहिजे, आणि ओके निदान भारताला काय म्हणायचं आहे हे त्या DDकडनं तर त्याच्यात झालेलं नाही. एवढं तर एक सत्य आहे, एवढं एक दुर्दैवानी. तर DD काही वेळा आता हल्ली मी तुम्हाला त्यातल्या त्यात समतोल खरंच बातम्या हव्या असल्या तर DD मी रेकमेंड करायचो की तुम्हाला निदान जे घडतं आहे त्यातली मूळची फॅक्ट काय आहे, सरकारने घेतलेला निर्णय काय आहे, त्याचं इम्प्लिकेशन काय आहे. तुम्हाला मी तसं अलीकडचं आत्ता काल परवातलं नाईलाज आहे विषयाला धरून, होपिंग इट हेल्प्स यू स्टडी फर्दर. ठीक आहे. दिल्लीमध्ये गेले 4 दिवस भारताने ऑर्गनाईज केलेली ग्लोबल AI समिट झाली, AI इम्पॅक्ट समिट. ठीक आहे. जगातले सगळे टॉप टेक्नॉलॉजिकल देश आलेले होते. 22 देशांचे तर स्वतः हेड्स ऑफ स्टेट किंवा हेड्स ऑफ गव्हर्नमेंट स्वतः उपस्थित होते. त्या असलेल्या अनेकांनी, ज्याच्यामध्ये सॅम अल्टमन आहे वगैरे, की ते इंडिपेंडंटली सांगतायत भारत इज ऑलरेडी अ वर्ल्ड पॉवर इन AI. भारत ऑलरेडी जगातल्या टॉप 3 मध्ये. तेही सांगतायत की आता भारत नुसता AIचा कन्झ्युमर नाही राहिलेला, प्रोड्युसर झालाय, ओरिजिनल प्रोड्युसर झालाय. ओके, पण ते गलगोटी आणि शेण खाऊन ठेवलं. मला तास घेतोय म्हणून इतकं सांभाळून बोलावं लागतं. त्या गलगोटी युनिव्हर्सिटीने जे केलं त्याला मराठीतलं सौम्यातलं सौम्य वर्णन शेण खाल्लं नाही आहे. जरा आणखी एक गंभीर शब्दरचना आहे, पण जरा ती नुसतं तासाच्या बाहेर नाही, चाणक्याच्या वास्तूच्या बाहेर, कसबापेठ विद्यापीठ. आई शपथ की चायनीज रोबो लेखो तुम्ही, म्हणजे अप्रामाणिकपणाला लिमिट पाहिजे की तुम्ही चायनीज रोबो आणून तिकडं डिस्प्ले करताय आणि सांगताय हा आमच्या ओरिजिनल आम्ही रिसर्च करून हा आम्ही तयार केला, आणि एक्सपोज झालं. घडलंय ते चूकच आहे बरं का, निसंशयरित्या. नुसतं नाही, गव्हर्नमेंटलाही त्यातली जबाबदारी नाकारता येणार नाही. ओके, कारण ऑर्गनाईज करतंय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. पण तिकडं स्टॉल्स जे मांडले जाणार आणि त्याच्यावर जे आहे त्याला व्हेट करणे, द इंग्लिश वर्ड इज देअर अ प्रोसेस ऑफ व्हेटिंग, VET. व्हेटिंग होताना ते DT होतं की काय स्टॉल काय मांडलं जाणार आहे हे नोबडी डिड इट. कसं घडलं असणार याचा मला अंदाज आहे बरं का, काहीसं विश्वासावर की अरे गलगोटी युनिव्हर्सिटी मोठं नाव आहे. हा जो कोणी गलगोटी आहे ह्यांनी स्वतः काहीतरी आधी किरकोळ काहीतरी छोटा उद्योग पण तिथून 3,000 कोटीपर्यंतचं नेत केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकारने सुद्धा गलगोटिया युनिव्हर्सिटीला वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी आजपर्यंत एकूण 9.5 करोड एवढे गलगोटिया युनिव्हर्सिटीला काही कामं करतात. आपण आपली उभी करतो बघू.
आपल्याला निश्चित माहिती आहे की आपण तो सवालही नाही आहे की या प्रकारचा कुठला खोटेपणा आपण करून दाखवायचं. ते बिलकुल ओरिजिनल जेन्युइन फंडामेंटलच काम आणि खरंच त्याच्यावरचं मांडूनचं. आता माझ्या मनात ईश्वराची काय इच्छा आहे, बघू आपल्याच्याने काम कसं घडतं आहे ते. पण गलगोटियाच्या त्या चायनीज रोबो तो व्हेट करणे वॉज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. देर इज नॉट अ शेड ऑफ अ डाऊट अबाउट इट. हे खातं येतं अश्विनी वैष्णव यांचं. अश्विनी वैष्णव ही स्वतः 92 बॅचच्या IAS ऑफिसर आहेत आणि त्यांचा PS चाणक्य मंडलचा कार्यकर्ता अधिकारी आहे. आणि आमची उद्या होणार आहे दिल्लीत भेट. मंदार देशपांडे त्याचं नाव, आणि तो येणार आहे उद्या आणि होईल आमचं काही क्वाइटली बोलणं की मला जरा इथलं नेमकं काय. पण गव्हर्नमेंट कॅनॉट डिनाय द रिस्पॉन्सिबिलिटी. पण गालबोट लागलं. गालबोट तर आहेच, ओके. पण मग इंटरेस्टेड पार्टीज काय करतात की अख्ख्या समिटलाच डिस्क्रेडिट करून टाकतात. नुसतं नाही, अख्ख्या भारताला डिस्क्रेडिट. अख्खा एक बुचकळायचा त्या डांबरामध्ये ब्रश गलगोटिया आणि अख्खी AI समिट, भारत AIच्या अचिव्हमेंट्स ह्याच्यात, आणि त्याच्यात भारतातले अनेक शक्ती आहेत. आता राजकारण आडवं येतं का, ज्याचं त्यांनी ठरवावं बुवा त्याच्या तुम्ही, ओके. पण मग असं असताना जगासमोर हा प्रॉपर भारताचा पर्स्पेक्टिव्ह मांडता येणे हे काम, हे या सूत्रावर सध्या मी सहज बोलतोय, ओके. आधी आपल्याकडे नव्हतंच असं काही. पण आता पहिल्यांदा सुरू केलं विऑन या चॅनलनी. हा चॅनल WION, वर्ल्ड इज वन न्यूज, विऑन. हा G ग्रुपचा आहे. आता G ग्रुपचा जो मुख्य प्रमुख आहे सुभाषचंद्र, हे आता काही काळापूर्वी BJPच्या तिकीटावर राज्यसभेत खासदार पण होते. वैयक्तिक मला जे माहिती आहे की त्यांच्या लहानपणी ते संघाच्या शाखेवर जाणारा मुलगा होते, ग्रोथ. पण पुढे हा जो G ग्रुप, त्याचं जे काय असेल काम, कोणालाही त्याच्यावर जे काही म्हणायचं म्हणावं जरूर त्यांनी, अभ्यास करून म्हणावं, एवढंच काय ते म्हणणं आहे. पण मग या G ग्रुपनी इंग्लिशमधला ग्लोबल इंटरनॅशनल चॅनल चालू केला. पलकी शर्मा आधी DDवर होती, दूरदर्शनवर होती, तिथनं विऑनवर आली. आणि मग हा 9 PM ग्रॅव्हिटास हा एक 2023 असेल बहुधा, च्या थोडा आधी. तो भन्नाटच असायचा. आय होप दिस इज एनरिचिंग एव्हरीवन. तरी तुमच्या पिढीला किती अंदाजे मला कल्पना नाही. 9 PM कायमचं नाव आहे इट इज अ प्राईम टाईम बुलेटिन. का त्याला प्राईम टाईम म्हणतात, तर साधारण जे डेटा ऑब्झर्वेशन आहे त्याच्यात हायेस्ट व्ह्युअरशिप त्या 9 PM बुलेटिनला असते. तीही का, हे जे माणसांचं बिहेवियरल ॲनालिसिस आहे त्यामागचं, की दिवसभर काम करणारी माणसं संध्याकाळी दमून भागून घरी पोचली, हातपाय तोंड धुतले, एखादा चहा कॉफी घेतला, कोणी एक्सरसाइज केले, कोणाचं दिवसाचं पेपर वाचन राहिलं असेल, कोणी पत्नी बायको मुलाबरोबर गप्पा मारतायत, जेवतायत एकत्र, असे हे सगळ्यानंतर थोडा माइंडसेट ज्यांचा आहे त्यांना एक बातम्यांकडे, तर दॅट इज 9 PM. असं नॉर्मल थंब रूल म्हणून मानवी जीवनात की 9 PM, म्हणून तिला नाव पडून गेले प्राईम टाईम बुलेटिन. ठीक आहे. अंटिल this vantage with Palki Sharma modified the pattern. Until then, 9 PM prime time bulletin used to be meant for panel discussions. असा त्याचा फॉर्मॅट असायचा की 9 PMचं बुलेटिन म्हणजे हेडलाईन्स येतील, ज्या महत्त्वाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बातम्या आहेत त्याच्यावर पहिल्या एक 10-12 मिनिटांच्या मध्ये तुम्हाला आउटलाईन एकेका सेगमेंटमध्ये सांगितली जाईल. पण त्या दिवशीचा कोणता तरी एक सर्वात व्हायटल क्रुशल विषय घेऊन पुढची 35 ते 40 मिनटं पॅनल बोलवलेलं असेल, ते TVच्या स्टुडिओमध्ये बसलेलं असेल आणि त्या विषयाला धरून ते पॅनल डिस्कस करेल. दिस यूज टू बी अ फॉर्मॅट. माझी आहेत वर्षानुवर्षाशी की मला वेगवेगळ्या चॅनल्सवरची कायम इन्व्हिटेशन्स, आजचा विषय हा आहे, तुम्ही त्यावर यावं. टेक्नॉलॉजी जशी थोडी सरकत गेली तशी अशा मग आधी जावं लागायचं स्टुडिओतच. पण ज्या वेगाने टेक्नॉलॉजी पुढे सरकत गेली मग व्यवस्था होऊ लागल्या की तुम्ही धावपळ नका करू, जिथे आहात तिथे तुमचे पण आम्ही कॅमेरा पाठवतो, सेटअप होईल, तिथून तुम्ही जॉईन व्हा, अशी पॅनल डिस्कशन्स. सो आय मस्ट टेल यू दॅट ब्रॉडली स्पीकिंग इन द फील्ड ऑफ जर्नलिझम
changing this panel discussion format of the prime time bulletin and turn it into monologue. हे त्याचं नाव आहे. That credit will go to Vantage with पलकी शर्मा. हे मला वाटतं चेक करा, पण हे 2023चा 26 जानेवारी आहे. त्याच्या आधीच्या सप्टेंबरमध्ये पलकी शर्माने वियॉन सोडलं. आय मस्ट टेल यू, ॲट पर्सनल लेवल आय वॉज वरीड, बिकॉज वियॉन ॲज अ चॅनल अँड त्याच्यात अँकरचाही कॉम्पिटन्स लागतो ना, की ते जे सादर करण्यातला जो प्रभावीपणा आहे तो लागतो ना त्याच्या. तसं वियॉनवरनं पलकी शर्मा अजून मध्ये कळायचं होतं की काय करते ती स्वतः. त्या काळामध्ये सुद्धा मी वियॉन नीट ट्रॅक केलं. I must tell you that since then till today I am happy that this 9 PM bulletin Gravitas, वियॉनचं नाव आहे ग्रॅव्हिटास, माझं मत आहे की इट हॅज केप्ट इट्स क्वालिटी. हे मी तुम्हाला माझं वैयक्तिक मत सांगतो की मायनस इवन पर्सनली पलकी शर्मा, नो, पहिल्यांदा थोडा डीप असेल कदाचित, कारण ती शेवटी व्यक्तीची इमेज असते. आणि आता ग्रॅव्हिटासवर पलकी शर्मा, अनेक जण हे शक्य, आता गिव्ह देम अ क्वार्टर, की ते बातम्यांपेक्षा पलकी शर्मालाच पाहायला येतात. आणि चलो उस बहानेही सही, जाता जाता थोडा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा रंग तुझ्या अंगावर पडून जाईल ना. पण असतं शेवटी की कंडक्ट कोण करतंय, असं असतं ना, असतं शेवटी, मी तुम्हाला सांगतो. पण व्हॉट आय ऑब्झर्व्ड इज, इवन आफ्टर पलकी शर्मा लेफ्ट वियॉन, द 9 PM ग्रॅव्हिटास क्वालिटी डिड नॉट गो डाऊन. त्याचं कव्हरेज अजूनही उत्तम, अभ्यासपूर्ण असतं. मग उलटं आता एकाच्या जागी 2 झाले, आता उलट की थोडा काळ घेऊन इव्हेंच्युअली पलकी शर्मा जॉईन दिस डिजिटल प्लॅटफॉर्म फर्स्ट पोस्ट. हे रेग्युलर टी व्ही चॅनल नाही आहे. आणि मग सुरू झालं ते 26 जानेवारी 23 आहे, पण ते चेक करा. मीही म्हणेन, मला पूर्ण लक्षात आहे की ती डेट 26 जानेवारी आहे, बहुधा 2023च आहे असं, पण आय वुड से मायसेल्फ सब्जेक्ट टू कन्फर्मेशन. पण त्यांनी बोलतोय त्या मुद्द्यात फरक नाही पडत की त्या डेटला दिस व्हॅन्टेज विथ पलकी शर्मा स्टार्टेड. तर म्हणजे आधी भारताचा जागतिक पर्स्पेक्टिव्ह मांडणारा एकच चॅनल, चला आता त्याच्या की 2 आले. आणि तो रोल तो डेफिनेटली दोन्ही भन्नाट करतात, ॲब्सल्युटली भन्नाट करतात, इन्क्लुडिंग द कव्हरेज ऑफ दिस AI समिट. आता मी ज्याला अनबायस्ड, अनप्रेज्युडिस मेथॉडॉलॉजीबद्दल तुमच्याशी बोलतोय की ओके, ज्याला क्रिटिसाइज करायचं आहे, ज्याला म्हणायचं आहे फुकटचाच फुगा फुगवला आहे, ज्याला म्हणायचं आहे भारत सरकार हे प्रचार आणि ही गिमिक आहे, हे जुमला आहे आणि हे फक्त प्रत्यक्षातली अशी काय भारताची प्रगती खोटंच दाखवत आहेत. ठीक आहे ना, ज्यांना ते निदान त्यांचं म्हणणं काय, आर्ग्युमेंट काय, आणि देन टू ट्राय अँड टेस्ट इट विथ व्हॉट इज द रियालिटी, की हा जमिनीवर त्याची प्रत्यक्ष, देन अप्लाय युअर इंडिपेंडंट माइंड टू इट अँड देन कम टू युअर कन्क्लुजन. And after that what we are left with is then a communication skill of saying what we want to say in very precise, sharp words. So saying it in written will mean main exam. Saying it orally will mean the interview. ही कॅपॅसिटी, ही सर्व. पण असं व्हॅन्टेज, आणि अजूनही आता पलकी शर्मा अजूनही आता डिटेल्स कळायचे आहेत. आता काय कधी सोडणार, काय तिचं चॅनल. काही जणांनी दरम्यान म्हणणं चालू केले, नो शी इज गोइंग टू लॉन्च हर ओन इंडिपेंडंट चैनल, आगे आगे देखिए क्या होता है. दिस वॉज अबाउट ओवरऑल द कवरेज एंड ऑल, एंड आई वॉज स्टिल ऑन द पॉइंट अबाउट माय ओरिजिनल प्लॅन वॉज 2 parts. One, the idea was to talk on the budget, and my idea was it would take about 50 minutes. The other was then after a 10-minute break to finish my last intended part on GS4, if you people remember. I had begun to actually tell you very well listed 14 correct points to carefully understand, internalize, and then while either writing your answers in the main exam for GS4, be it section A or B, and then equally importantly giving your answers in the interview over there. Apply all this. आता माझी जी नेहमीची पद्धत आहे, निघालो 14 सांगायला, पहिले 2 होईपर्यंतच संपला तास, पहिले 2च. तरी दरवेळी मी सांगतो की हे मी थोडक्यात सांगतोय.
मग असे 14 केव्हा व्हायचे? तुमच्या बर्थडेटनुसार रिटायरमेंट इयर कॅल्क्युलेट करा. लास्ट पार्ट विल बी कवर्ड इन युअर रिटायरमेंट सेशन वेन द डिपार्टमेंट विल कॉंग्रॅच्युलेट यू. तुमच्यासारखा अधिकारी आजपर्यंत पाहिला नाही. स्टँडर्ड वाक्य आहेत बरं काय. अधिकाऱ्याचा निरोप समारंभ, ट्रान्सफर झाली एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी. हे सरकारी टिपिकल स्टँडर्ड आहे. हे जो उथळ असेल त्यालाच ही सगळी वाक्य खरीच वाटतात. तो बसून त्याला चौकळ्या फुटतात की ज्याची ट्रान्सफर झाली आहे तो अधिकारी आणि नवा जॉईन, दोघंही एका व्यासपीठावर असतात आणि सरकारी कर्मचारी दोघांनाही सांगत असतात की आता ह्यांची ट्रान्सफर झाली, आम्हाला खूप दुःख होतं आहे. नसती झाली तर ह्यांच्यासारखा अधिकारी आजपर्यंत मी पाहिला नाही, पण हे नवीन आलेले आहेत, आम्हाला ते आलेत त्याचा आनंद आहे. त्यांच्यासारखा अधिकारी आजपर्यंत आम्ही पाहिला नाही. दोघांनाही ते पटत असतं. तर त्या ज्या 14 त्यातल्या राहिलेल्या, मला माझा मेंदू असा सतत एक बोच असते, मला पूर्ण अवेअरनेस की हे राहिलं आहे. अँड आय एम ऑलरेडी टेलिंग यू वॉज ओके, बिकॉज landmark current events or issues have a habit of breaking out exactly on the verge of my session with UPSC MPSC batches. So whatever is my plan, the current events and issues decide कि देखते हैं तुम्हारा प्लान कैसे सफल होता है. It is that English proverb, man proposes and God disposes. There is a pun in that word. For that you have to be good at English. कि man proposes and God disposes. The man intends to do something, okay, but God has some different plan. Now disposes has both the things. Dispose means God ensures that it doesn't work. But disposes also means to dispose of, do some work, dispose of. So you need to be like good in English to understand the pun. दोन अर्थ, त्या शब्दातले दोन अर्थ, pun intended. कोण आहे मला जरा कोऑर्डिनेटर किंवा यांच्यातला कोण आहे इथे? निरंजन हां प्रतीक, तिकडे माझ्या केबिनमध्ये जा, उजव्या कप्प्यात माझा मोबाईल आहे, तो घेऊन ये जरा. Man proposes and God disposes. So if I am planning to conduct tomorrow's session on these two and then sort of feel a relief for my conscience that something I want to pass on to the students, it's still left behind. Okay? And then I'm just, yesterday I reached from Nasik to meet Siddharth and Pranjal at home, have my own Ayurvedic chaha. Just stretch my legs, for a moment feel okay, sort of sitting in a relaxed way, okay, only to suddenly find a news breaking. As a part of my habit, if I'm at home, generally some news channel on the TV is on and it is muted. It is muted. घरात पूर्णतही असताना बाकी सगळे आवाज म्यूट पाहिजेत. पण as is the system of the news channels, there is a line at the bottom, okay. So I'm just relaxing with my legs stretched and suddenly there is a breaking news announcing that the Supreme Court of United States has declared Trump tariffs to be illegal and unconstitutional. Okay? I can sense that you people have already understood that it's a historic and a landmark decision. Sitting right there, just for a couple of seconds over there, lot of thoughts fell in my mind. How I actually wish I was able to go into my study and probably shoot a brief comment on this. I don't like to say, but maybe at the end of the day, it was this sense of physical tiredness, not mental, certainly not intellectual, but maybe that stopped me from shooting that. The parallel I can tell you was August 5, 2024. That day also I had a session with UPSC batch. And then again, as is my system, and Angwalni padle.
natural one. I completed my session, sat in the car, of course given to me by the Vivekananda described God called society, समाज. ते आपलं नाहीच आहे, पण आहे की काम करताय, तुमच्यासाठीची ही गाडी chauffeur driven, so I am richer than Bill Gates. In fact, I am way richer than Bill Gates. I am not in Epstein files. And by the way, I hope you people remember that Bill Gates was to come to the AI summit, but somehow he cancelled. Nobody knows what is the reason, but everybody has reason to think that probably this bad name given by his name there being there in Epstein files. किती विषयांबद्दल असं मी तुमच्याशी बोलू असे माझे सततच आणि किती कॉमेंट्स तुम्हाला, तरी आधी मला हा 5 ऑगस्टचा मुद्दा पूर्ण करू दे. August 5, 2024. I completed my session with UPSC batch, then sat in the car, and at the back seat I start checking latest. Meanwhile, there is a system. Depending on how you want to use social media and digital, there is a system. So there I have set up customized. So first thing I do is to check up what are the messages, are there any missed calls, are there any additional messages. मी तासाला मोबाईल कधीही हातात आणत नाही. ते त्यामुळे असे चेक करून कोणाला उत्तर द्यायची आहेत, फोन करायचा एटसेट्रा, आणि कॅचिंग ऑन द करंट. बट दॅट डे फर्स्ट थिंग आय नोटिस्ड इज शेख हसीना वाजेद हॅज रन अवे, एस्केप फ्रॉम बांगलादेश, sought asylum in India, and India has given. It did not need me any separate conscious thinking to understand that this is a historic and an absolutely landmark event, and it is going to have deep rooted multi-dimensional effects on India. मागच्या सीटवर बसल्या बसल्या डोक्यात जे काही चिंतन चालू होतं, असं मी घरी पोचलो आणि सहज पूर्णाताईंशी काही बोलत होतो. पूर्णाताईंनीच इनिशिएटिव्ह घेऊन त्या म्हणल्या हे आत्ताच्या आत्ता शूटच करायचं आहे. त्यांनी कॅमेरा सेट केला, स्टडी घरची माझी आहे, आणि आय स्पोक फॉर अबाउट 34 minutes. 34 ती पुढे ती इतकी व्हायरल गेली आहे, 8 लाखपेक्षा जास्ती लोकांनी. बोललो आहे मराठीतच मी, पण असं त्या एका 34 मिनिटाच्या टॉकमध्ये मी मध्यवर्ती आज 5 ऑगस्ट 2024 शेख हसीना वाजेद यांना अंगावरच्या कपड्यानिशी लिटरली पुढच्या 45 मिनिटात इथून जा, नाही तर आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करू शकत नाही असं. आणि सो आय मेड अ कॉमेंट. अशा मी तुम्हाला सांगू शकेन खूप तऱ्हांच्या, अशा खूप तऱ्हांच्या आहेत. मी आपले आजचं सत्र यावरच संपतं अशी भीती असल्यामुळे लिबर्टी घेतो आहे. बालाकोट बॉम्बिंग. So February 26, 2019. Again, it so happens that I had a session with UPSC batch that evening. So the first about half an hour, with Balakot bombing at the center, I spoke on what is called as the game changer. आता यावर आत्ताचा वेळ देत नाही, कारण या शीर्षकानेच मी सोनेरी पान लिहिलं आहे अख्खं. नीट वाचा. आत्ता नाही त्याच्यात की वाय एम आय कॉलिंग इट अ गेम चेंजर. दिस इज नॉट जस्ट वन इव्हेंट. It is also not one aggressive act by India. It is not also, see how daring and how India is going to slap back if India confronts terrorism. No, this is a complete game changer. And why am I calling it game changer? I have described it in Panchatar Soneri Pana also, and my brain is right now telling me that actually in one of my previous sessions, standing over here also, I have explained it a little bit. I will save time over there. उदाहरणापुरतं आत्ता दुसरं असं शेवटचं उदाहरण मी बोलतोय. मग ते आहे 1 मार्च 2006. 1 मार्च 2006. त्या दिवशी त्यावेळच्या अमेरिकेचे प्रेसिडेंट जॉर्ज बुश त्यांच्या एंटायर टीम निशी भारतात होते, आणि त्यावेळचे भारताचे पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी इंडो US सिव्हिल न्यूक्लिअर डील साईन केला. तर मी नुसत्या त्या डीलवर एक सोनेरी पान लिहिले. परत डिटेल्स अभ्यासासाठी नीट वाचा. Again, it so happens that day also I had a session with UPSC batch. त्यावेळेला ही वास्तू नव्हती, तिकडे सदाशिव वास्तूत सत्याग्रह कक्षामध्ये. आणि द स्टेटमेंट आय मेड दॅट इव्हनिंग वॉज दॅट आय हॅव ऑलवेज बिलीव्ड दॅट इंडिया हॅज अ ग्लोबल मिशन अँड अ ग्लोबल रोल टू प्ले. दॅट ॲज अ कार्यकर्ता I have also devoted my own life in whatever small way, not a big thing, but okay, to see to it that India rises, भारताचं पुनरुत्थान, and that India has a major role at the global level for the welfare of the whole world.
So that evening I said that I am convinced India will rise as a world power. Okay? But when that happens, India's rise as a world power, and then experts look back, okay, they will describe this day, 1st of March 2006, as the day India emerged from all sorts of jungles and difficulties and paths filled with troubles, etc., but finally to emerge on the highway, the first firm step on the path towards becoming world power. हे मी केलेलं वर्णन इंडो US सिव्हिल न्यूक्लिअर डील्स आहेत, ते आर्टिकल पण आहे. Reason I even spared this much of time is because that is the magnitude of the news that broke out yesterday evening. Then I was thinking a lot of things. Somehow my mind is saying I should share one more of my post. I don't know how many of you are with me. अशी काही कोणाला कंपल्शन नाही आहे. असलात तर आनंद आहे, नसलात तर दुःख नाही आहे. तुमच्या किती जणांच्या लक्षात आहे मला माहिती नाही. आता एक 8-10 दिवस झाले असतील, एक हॉलिवूडचा अत्यंत टॅलेंटेड ॲक्टर आहे, रॉबर्ट डुवाल नाव त्याचं. तो गेला. 95 वर्षाचा होता तो जाताना. 95 वर्षाचा होता. आता मी भरपूर पाहिलेले सिनेमे, हिंदी, इंग्लिश, मराठी, म्युझिक इत्यादी. परत स्टँडअप कॉमेडी शो नाही चालू करत. पण मला रॉबर्ट डुवाल ॲज अन ॲक्टर पूर्ण माहिती आहे, लक्षात आहे. त्यामुळे तो गेल्यावर 1-2 दिवस मी थोडासा डोक्यात काही चालू असतं, एकीकडे काम चालू असताना. असं करून नीट शार्प शब्द झाल्यावर मी एक पोस्ट कंपोज केली आणि मग ती पोस्ट केली. आय होप यू लिसन केअरफुली. टॅलेंटेड हॉलिवूड ॲक्टर रॉबर्ट डुवाल डाईड अ कपल ऑफ डेज अगो. I remember him more for the classic movie Network, the most profound take on media and TV industry, than for the more famous Godfather. जसं लक्षात घ्या की मी असं एकेका ओळीमध्ये खूप काही म्हणतोय की हा जो प्रतिभाशाली ॲक्टर रॉबर्ट डुवाल जाऊन 2-4 दिवस झाले. माझं ते थोडं 2-4 दिवस चालू होतं असं कामं एकीकडे करताना. सो टॅलेंटेड हॉलिवूड ॲक्टर रॉबर्ट डुवाल डाईड अ कपल ऑफ डेज अगो. ठीक आहे. मेजॉरिटी वृत्तपत्र यांच्यामध्ये त्यांनी ह्या रॉबर्ट डुवाल ॲक्टरचा असला तर केलेला उल्लेख जे फिल्म इंडस्ट्रीच्या इतिहासातल्या टॉप्समध्ये ज्याची गणना करावी लागेल असा आहे गॉडफादर हा सिनेमा. ह्यात काही प्रश्नच नाही की सिनेमा इटसेल्फ ग्रेट आहे. तो मूळचा मारिओ पुझो ह्याची कादंबरी गॉडफादर त्यावर आधारित आहे. इव्हेंच्युअली पुढे आणखी 2 निघाले, गॉडफादर पार्ट 2, गॉडफादर पार्ट 3. तर त्यातला सर्वात प्रभावी अर्थात गॉडफादर पार्ट 1च आहे की ज्याच्यामध्ये माफिया डॉन कॉर्लिऑन, आत्ताचं तो सगळा ॲक्टर माझ्या डोळ्यासमोर येऊन बोलता बोलता मी त्याचं सगळं माझ्या त्या ॲक्टरचं सगळं लक्षात आहे. बोलता बोलता नाव मार्लन ब्रँडो हे जे मी आता तुम्ही प्रोसेस पहा. मी सांगतो की आधी मला तो मार्लन ब्रँडो नाव डोक्यात येत नाही आहे. मी टेन्शन नाही घेत कारण माहिती असतं की येईल ते. मेंदूनी घेतलं आहे मेंदू. मार्लन ब्रँडो नावाचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी ग्रेट अभिनेता. स्वतंत्रपणे नुसतं मार्लन ब्रँडो, त्याचा अभिनय आणि त्याचे काही ग्रेट सिनेमे असं बोलायचं झालं तरी 2 तासाचं सत्र कसं पण. तर डॉन कॉर्लिऑनचा रोल गॉडफादरमध्ये मार्लन ब्रँडोनी केला आहे. तो सिनेमाचा स्टोरी लाईन आहे माफियाची लिनिएज. डॉन कॉर्लिऑनकडनं त्याचा मुलगा मायकेल कॉर्लिऑन की ज्याला यायचं नाही आहे गुन्हेगारी क्षेत्रात, जो मनाने साधा सरळ आहे, जो एका अमेरिकन मुलीच्या आधी प्रेमात पडतो, लग्न केलं आहे इत्यादी वगैरे. त्याला नाही आहे याचं, त्याला पण त्याच्या 2 मोठ्या भावांचं, त्यातला जो सगळ्यात मोठा भाऊ आहे तो तिथं मारला जातो तो. आणि गॉडफादर पार्ट 1चा शेवट आहे की द मॅन्टल ऑफ बिईंग माफिया डॉन गोज टू मायकेल कॉर्लिऑन. तो रोल अल पचिनो नावाचा पुन्हा हॉलिवूडमधला एक ऑल टाईम ग्रेट ॲक्टर आहे. पुन्हा अल पचिनोचे चित्रपट वेगळे 2 तास कधी मिळायचे कोणास ठाऊक. त्या सिनेमात रॉबर्ट डुवालचा एक मेजर रोल आहे. तो डॉन कॉर्लिऑनचा कलीग आहे पण रोल मेजर आहे. आणि बहुसंख्य वृत्तपत्र,
चॅनल्स वगैरेंनी रॉबर्ट डुवाल वयाच्या 95 वर्षी गेला तर पूर्ण फोकस केला होता ह्या गॉडफादर सिनेमावरच. सो इट इज ऑलमोस्ट इन दॅट लाईट दॅट आय एम सेईंग आय रिमेंबर हिम मोर फॉर द क्लासिक मूवी नेटवर्क, द मोस्ट प्रोफाऊंड टेक ऑन मीडिया अँड टी व्ही इंडस्ट्री. म्हणजे सिनेमाचं सुद्धा मी एक ओळीचं वर्णन केलं. ज्यांना वैयक्तिक सिनेमा आणि जरा चांगले सिनेमे पाहायला ॲलर्जी नाही, सिनेमाभर सर्व पात्रांच्या अंगावर कपडे आहेत तरी आम्हाला तो पाहिलेला चालेल अशात, बाकी जो तो ठरवा. तरी या नेटवर्कमध्ये एक शॉट आहे, ठीक आहे, आता तरी पहा. पण सिनेमा अफलातून. आणि ही जी मीडिया जर्नलिझमचं क्षेत्र, विशेषतः टी व्ही, आणि त्याच्यावरची सुपर ब्रिलियंट कॉमेंट आहे की जो कोणी नेटवर्क हा चित्रपट पाहिल, आय ॲश्युअर यू, यू विल बिगिन टू ॲक्च्युअली डेव्हलप अन इन्साईट इन टू व्हॉट इज मीडिया अँड हाऊ डज एस्पेशली द टी व्ही इंडस्ट्री फंक्शन. नेटवर्क, माझ्या मनात जे हजारो यूट्यूबवर मी घेण्याचे कार्यक्रम आहेत त्यातला एक मालिका मला आवडलेले चित्रपट, आणि त्यातले जर इंग्लिश टॉप 10ची यादी करायची झाली, म्हणजे कॅटेगराईज की हिंदी कोणते, मराठी कोणते, अशी एक सेपरेट यादी नीट इंग्लिश मी आयुष्यभर पाहिलेल्या सिनेमांमधले टॉप 10. ओके, तर जो माझा नेहमीचा खेळ आहे 2चा खेळ असं मी त्याला नाव दिले. माझं एकाने भागत नाही, मला 2 असावे लागतात. तर तसे टॉपला इंग्लिशसुद्धा 2 आहेत. मग तिकडं मला त्या 2आतलं नाही निवडता येत. हा जो फॉरेस्ट गंप आणि फिडलर ऑन द रूफ, तर माझ्या मनात हे दोन्ही मी नंबर 1वर. या 2आतलं मला नाही की तरतम करून काहीतरी करून यातला कुठला तरी तर नाही, हे दोन्ही. ओके, पण माझ्या या टॉप 10च्या लिस्टमध्ये नेटवर्क विल बी ॲट नंबर 3. अजून एक नंबर 2वर मध्ये आहे, आत्ता वेळ नाही घालवत. अफलातून सिनेमा आहे. अँड द मूवी इट सेल्फ हेल्प्स यू अंडरस्टँड द होल मीडिया, द फील्ड ऑफ मीडिया, मीडियाज रोल इन सोसायटी, हाऊ मीडिया शेप्स पब्लिक ओपिनियन्स, हाऊ मीडिया ऑल्सो स्पिन्स द स्टोरीज. घडलेली वस्तुनिष्ठ घटना काहीतरी एक, पण मीडियाने त्याला दिलेला टर्न देऊन काहीतरी मांडलं गेलं आणि ते आपण वाचतो ते काहीतरी तिसरंच. अशा सगळ्यां त्यातलंही टी व्ही इंडस्ट्री आणि त्यातली कॉम्पिटिशन. तर त्याच्यात रॉबर्ट डुवालचा एका मीडिया चॅनल, टी व्ही चॅनलचा तो प्रमुख आहे, ब्युरोचा हा रोल आहे. तर मी लिहिलेली कॉमेंट आहे की आय रिमेंबर हिम मोर फॉर द क्लासिक मूवी नेटवर्क, द मोस्ट प्रोफाऊंड टेक ऑन मीडिया अँड टी व्ही इंडस्ट्री दॅन फॉर अ मोर फेमस गॉडफादर. ओके, बट विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, an inevitable query crops up these days, was he, then I'm saying into bracket, I hope he wasn't, was he in the Epstein files. हे जसं डोक्यात सारखं येत राहतं की याला आत्ता इप्स्टीन फाईल तुमचं जर लक्ष असेल, ज्या प्रकारच्यांची नावं येत आहेत, पार त्याच्यामध्ये बिल गेट्स आहे, कोणी तुम्ही काढा बिल क्लिंटन आहे, कुठली काढा नावं, एकाहून एक जगातले सगळे पॉवरफुल, यांचा ब्रिटनचा राजपुत्र, आत्ताच्या चार्ल्सचा भाऊ अँड्र्यू, आणि अशीच नावं. आणि काय सर्किट होतं इप्स्टन फाईल? अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषणचं सर्किट, रॅकेट पुरवणारा, म्हणजे अनबिलिव्हेबल. पण तरी मी त्याच्यावर एक कॉमेंट दिली नाही आहे की सच स्कॅन्डल्स हॅव अ व्हेरी सॅड अँड पेनफुल रिदम अँड रेग्युलॅरिटी, दे कीप हॅपनिंग ॲट रेग्युलर इंटरवल्स. इथे तासाला म्हणून मी तुमच्या माहितीत जास्ती भर घालतो की जर अशी मी फेसबुक किंवा याच्यावर दिली असती कॉमेंट तर ती 4-5 ओळींची, पण त्याच्यात एक लपलेलं आहे की द होल थिंग अबाउट इप्स्टीन फाईल इज टेरिबली पेनफुल, बट दिस कीप्स हॅपनिंग. याच्या आधी हे 50s किंवा 60s आहे, ब्रिटनमध्ये गाजलेलं ख्रिस्टीन फेअर स्कॅन्डल, असं त्याचं नाव आहे. ख्रिस्टीन आहे त्या मुलीचं, स्त्रीचं नाव आहे. फेअर विल बी FAIR, ख्रिस्टीन फेअर. हे 1950 किंवा 60चं दशक. ही जी ख्रिस्टीन फेअर आहे ही राजकारणातल्या अनेकांना पोरी पुरवत होती. हेच पुन्हा इन्क्लुडिंग त्यावेळचं ब्रिटनचं कॅबिनेट. पार तिचं नाव ॲट द एंड ऑफ द डे कॅबिनेटमधल्या एका मिनिस्टरशी जोडलं गेलं पर्सनली तिचं नाव.
and then it ended in that minister having to resign. But that is how scapegoats are found, and that is how things are shoved under the carpet. की घडलेल्या घटनेचं गांभीर्य काहीतरी याहून भीषण आहे, पण एक तोंडाला पानं पुसायला लोकांना तात्पुरता काहीतरी समाधानाचं कोणाचं तरी एकाचा बळी घ्या, समवन ॲक्सेप्ट जर, त्याला म्हणतात टेकिंग द फॉल फॉर एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग, अँड देन एव्हरीथिंग इज शव्ड अंडर द कार्पेट. पुन्हा पूर्ववत सर्व काही चालू. ह्या इप्स्टीनची ती घिस्लेन मॅक्सवेल म्हणून त्याची गर्लफ्रेंड कम त्याची साथीदार की जी हे अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण ह्याच्यात सामील. भले भले तत्वज्ञ आहेत. आय मस्ट टेल यू, वन ऑफ माय बिगेस्ट शॉक्स इज दिस थिंकर फिलॉसॉफर नेम नॉम चॉम्स्की. त्याचं नाव आलं याच्यात. आता जाता जाता सांगतोय, आयडियोलॉजिकली स्पीकिंग चॉम्स्की इज लेफ्टिस्ट. स्पीकिंग ऑफ ओके, I always criticize leftism, but my polite claim is I criticize on the basis of proper points and discussions. What I must tell you is I respect Noam Chomsky. माझ्या घरचा एक पुस्तकांचा अख्खा कप्पा सगळी चॉम्स्कीची पुस्तकं, आणि मी ती सगळी वाचलेली आहेत आणि नीट अंडरलाईन करत विचारचिंतन. हा लिंग्विस्ट आहे मूळचा, पण ह्याची अनेक गोष्टींवरची उत्तमोत्तम पुस्तकं. हा हार्वर्डचा आहे प्रोफेसर एमेरिटस, हा लिंग्विस्टिक्स विभागातला प्रोफेसर एमेरिटस, म्हणजे आयुष्यभरासाठीचा प्राध्यापक. आणि याच्यावर नियमित तास घेण्याची वगैरे जबाबदारी काही नाही. तुझ्या इच्छेने तुझं म्हणलास आठवड्याला 2 घेईन तरी ते स्पेशल एटसेट्रा, पण तू ज्ञानाचं काम करत राही. एक वेस्टर्न पद्धत की वी आर हॅपी टू अपॉइंट यू एज प्रोफेसर एमेरिट. हा नॉम चॉम्स्की, हिज नेम फिगर्स इन दॅट लिस्ट. आता जाता जाता मी आता हा इनडायरेक्टली हे चालू आहे, हे सगळंच अभ्यासाचंच चालू आहे. आत्ता मला चिठ्ठी आली की त्या आशिष चव्हाण यांना पोचायला वेळ लागतोय 3:30, त्यामुळे माझ्या मनात तुम्हाला 2:40ला सोडावतं, त्याऐवजी मे बी 3 o'clock. एनिवे 3:30ला पोचत असले तर मी 5 मिनटं त्यांच्याशी बोलून घेऊन येईन वर्गात. लेट मी सी, मला थोडासा हा जो नीट, बट द स्कॅन्डल्स हॅव दिस रिदमिक दिस थिंग टू हॅपन. अशा सगळ्यातनं येणारा की रॉबर्ट डुवाल, मला मान्य ग्रेट ॲक्टर, बट दिस डेज an inevitable query that crops up in the mind is he in Epstein files? So what I'm saying is events and issues have a regular habit of happening exactly at a time when I am planning to conduct some different session, and then the events get the better of me, challenging, let us see how you are able to conduct this. And even now the watch tells me that I know that even now, time-wise, I'm not in a position to explain the kind of details I would have liked to explain to Chanakya Mandal students on the first priority. Then depending on whether and if I find time, I could sort of go public on this. So what I'm going to do is listen very carefully. By the way, on my comment about Robert Duvall, there was one intelligent colleague who posted his comment below my post. But with all due respect, these days, an inevitable query that crops up in the mind is, was he, then into bracket, I hope he wasn't bracket complete, was he in the Epstein files? तर एकाची खाली कॉमेंट आहे, सर ही कॅनॉट बी, ही वॉज 95, एज 95. Okay. Normally, I could have cracked a joke, I must tell you. Normally on this, I could have cracked a joke. Okay? The joke I chose not to crack was, young man, you haven't understood this issue. When it comes to sex, age no bar. So that, sir, he cannot have been in Epstein files because he was 95. चुकीची समजूत आहे तुझी एक. आणि दुसरी, ही मे बी 95 नाव, बट ही इज अ हॉलिवूड ॲक्टर फॉर लास्ट 50 years. And then we know the character of most of Hollywood actors. In the context in which I am speaking, maybe Tom Hanks is an exception. Happily married, no such scandal against him, etc. पण मी केली नाही कॉमेंट, अँड द रिझन वॉज द सब्जेक्ट इज पेनफुली सिरियस. देअरफॉर
this is not the place, this is not the issue to crack a joke, etc. Even by cracking a joke, you are sort of trivializing the gravity and the intensity of, so I chose की नाही, त्याला मी काही त्याची कॉमेंट तशीच हे ठेवू दिली अशी. आता the US Supreme Court gave a verdict. For want of time, what I am forcing myself to do is, like a slow news, I will read out my carefully considered, I took my own time yesterday evening sitting there. I must tell you, I would have liked to shoot a small episode. I thought that would have taken about 20-30 minutes, that I know. But again, whatever is the reason, at the end of the day, something I don't like to say, but these are facts, that the exhaustion I was feeling at physical level. But here is a comment. Listen carefully. Historic verdict. My title is Historic Verdict. So I'm describing this as historic verdict. हे नुसतं नॉर्मल नाही आहे. US Supreme Court strikes down Trump tariffs by 6-3 vote. Calls them illegal. माझं म्हणणं मी 3 शब्दात सारांशच दिलाय खटकन, की डिक्लेअर केलं की हे इल्लिगलच आहेत. Okay, this verdict, when under US system, the Supreme Court is supposed to have a 6-3 majority in favor of conservatives. पोस्टमध्ये न लिहिलं समजावून घेण्याचा इथे मुद्दा काय आहे? अमेरिकेच्या कॉन्स्टिट्यूशननुसार त्यांच्या प्रत्येक राज्याला सुप्रीम कोर्ट असतं. अंडर अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, the states also have autonomy. In fact, under the broader American Constitution, each state also has its own constitution. The American Constitution, therefore, is called the Federal Constitution. For example, under our Constitution, residual powers are with Union government. Under American Constitution, residual powers are with the states. And then, while the states have their own Supreme Court, United States of America has its own apex court, actually called the Federal Court, but we also refer to that as US Supreme Court. That is always consisting of 9 members. Always, 9 is the figure. Okay? Supreme Court judges are always 9, no more, no less. Once appointed, they are there for life. What it means is they don't have a tenure. They are there for life, and it is for them to decide whether they want to voluntarily step down. So if some judge finally comes to a conclusion that I have grown very old, my brain is not working, maybe age has caught up with me, maybe this painful thing called senility, going senile, समजतच नाही विषय काय चाललाय. Or unfortunately, even more painful are now brain diseases like Alzheimer, dementia, etc. So such a judge should voluntarily step down. Remember that even if a judge develops Alzheimer or dementia, under US system he is there, he or she, permanently until he dies. That's the system. 9. Like this is all what I would have explained if I had more time. In US history, so far US has had 47 presidents. Trump is current one, 47th. Okay? Earlier he was also 44th. 45th. Then he lost, so Biden was 46th, and then Trump came again, now he is 47th. In the history of, say, less than 250 years, US will be celebrating its 250 years on 4th of July 2026, this year. 250 years of US. Because United States of America as a state came into being on 4th of July 1776. That is the date of Declaration of Independence. And there is an announcement
drafted by Thomas Jefferson, which starts with the words "we the people," something we have picked up. So US is completing its 250 years. Although the years of the president are less than 240. Because the period from 76 to 82 was War of Independence, the US War of Independence, which formally ended in 1782 with, hold your breath and listen carefully, the then British Army commander, India knows him, this is Lord Cornwallis, was the British Army commander in USA. He finally signed the document of surrender and United States finally won the war. Some other day, whenever we find, we could go into it. Then US took about 8 years to properly, carefully develop, draft and come up with a constitution. George Washington is the first president for 2 tenures, but for both he is unelected. He is unelected, or you can say elected unopposed. That would be a better description. No contestant. George Washington as the leader, the general of the patriots as they were called, those who fought for American independence. So elections for American president begin after 1790s. So now, as of now, it is about, let us say, 235 years. Okay, so in the history of, say, 250 years now, USA has had 47 presidents. Okay? During these years, USA's Chief Justice of the US Supreme Court, okay, the current one, John Roberts, is only the 17th Chief Justice. 17th Chief Justice. That shows how the judiciary as an autonomous, independent institution is strengthened under the US Constitution, and how 9 they get to call final shots if it is a constitutional issue for USA. And once appointed, they are there permanently. Now, under US Constitution, the president gets to appoint judges on the US Supreme Court. So there is inevitable politics there. That while appointing the president, presidents would ensure that they have the same sort of political slant that the appointing president's party and politics has. This is inevitable. In American system, please remember, at the district level, even judges are elected. There is a democratic process. Even judges get elected. There is a thing called district attorney. In American Constitution, the post of district attorney is considered very powerful. And you want to understand some parallel with Indian system, the closest parallel will be the district attorney for America is what district magistrate for India is. Collector, IAS adhikari. American constitutional system मध्ये ते जागा district attorney ला असते. And then now remember, even district attorneys are democratically elected. So there are elections. And once there are elections, politics, etc. is inevitable. There is also a system of congressional hearing, that there are committees of Senate and Congress. And if the president wants to appoint a certain person to US Supreme Court, president can nominate, but that person has to face the congressional committees, both Senate and Congress. They have to give a clearance. Only then that person can be appointed. This is the system of checks and balances under American Constitution. But finally, the truth is, American president gets to appoint. Okay? So the current composition, everyone knows that 6 out of 9 permanent judges in the American Supreme, they are conservatives. Okay? Not only that they are conservatives, 3 out of those 6 were appointed by Trump in his previous tenure. त्या 6तल्या 3 म्हणजे 9च्या ह्या बेंचमध्ये 6 कॉन्झर्वेटिव्ह, त्यातले 3 तर स्वतः ट्रम्पनीच अपॉइंट केलेले, आधीची टेन्युअर त्याची, जानेवारी 2017 ते जानेवारी 2021 या काळात. तेही नुसतं नाही,
जो स्वतः चीफ जस्टिस आहे जॉन रॉबर्ट्स, ही वॉज अपॉइंटेड बाय जॉर्ज डब्ल्यू बुश, म्हणजे जो 2001 ते 2009 या काळात होता. आणि अपॉइंट होताना हा जॉन रॉबर्ट्स केवळ 52 वर्षाचा होता. अपॉइंटेड ॲज द चीफ जस्टिस ऑफ अमेरिकन सुप्रीम कोर्ट ॲट अर्ली एज ऑफ 52. ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी फॉर अमेरिका इज 80, ॲप्रॉक्सिमेटली 80. And while average life expectancy is 80, it means you live beyond certain age, then actually you end up by living more than 80 years. What it means is John Roberts, when appointed, one could safely say he has more than 30 years as the Chief Justice of US Supreme Court. He himself is conservative. He was appointed by George Bush. ही background येते एका वाक्यात. Now I hope you understand this sentence more. This verdict, कि US Supreme Court strikes down Trump tariffs by 6-3 vote, calls them illegal. This verdict, when under US system, the Supreme Court is supposed to have a 6-3 majority in favor of conservatives. मग मी एक उदाहरण, याला बोलायला आत्ता खरंच वेळ नाही आहे, आपल्याला थांबायला हवं आहे. मला जो निरोप होता की त्यांना पोचायला 3:30 होत आहेत, विच इज ओके. आता माझा प्लॅन राहील मग 3:30ला झाले तर एक 5 मिनटं मी काहीतरी प्लेझंट्रीज, बट ॲज आपलं काम राहील 3:25ला वर्गात बसलेलो पाहिजे. कसं बसायचं, कोणाच्या शेजारी बसायचं, आत्तापासून ठरवून ठेवा. 3:25 आपण बसलेले पाहिजे जागेवर. गप्पा चालू दे, गडबड चालू दे. पु ल देशपांडेंच्या भाषेत बोलायचं तर सुबक ठेंगणी. पण आय हॅव टू कम्प्लीट दिस वन. आय एम सॉरी आय कांट एक्सप्लेन. लेट अस होप फॉर always a next time when I can, but listen and then carefully go on with it. I am reminded of a time when a similar conservative majority Supreme Court had ruled in favor of the constitutional validity of universal health care, colloquially called as Obamacare, in 2012. तसं ह्या एका मुद्द्यात एक चॅप्टर आहे, मिनिमम सांगायचं तर एक साधारण 2,500 शब्दांचा एक. आय एम सॉरी वेळ नाही, कारण मला तरी हे कन्क्लूड काहीतरी एक महत्त्वाचं बोलून करायचं. मग मी म्हणलं आहे बिग ब्लो टू ट्रम्प. ओके, मग म्हणलं आहे फायनली US कॉन्स्टिट्युशनल सिस्टम asserts itself to create a semblance of sanity. Rules-based world order still has some hope after all. मग मी एक कंसात वाक्य लिहिले, रूल्स बेस्ड वर्ल्ड ऑर्डर. हा जोक माझ्या एका बॅच, आपल्या दिल्लीत पॅनलवर असतो माझा बॅचमेट, त्यांनी गेल्या आठवड्यातच हा कॉइन केला आणि क्रॅक केला जोक. रूल्स बेस्ड वर्ल्ड ऑर्डर, ही डिस्क्राइब्ड इट एज रुबियो. रुबियो इज रूल्स बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर. सो ही सेड रूल्स बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर ॲज माय इंटेलिजंट बॅचमेट आर्या नेम्ड इट. ऑल पन्स इंटेंडेड असं मी म्हणलं की रूल्स बेस्ड इंटरनॅशनल ऑर्डर रुबियो द्वयर्थी आहे. ओके, ऑल पन्स इंटेंडेड. शाण्यांना कळायला पाहिजे, पण एका ओळीचं वर्णन आहे पुढे. आय होप यू कॅच द पॉईंट. बाय द वे, देर इज अन अर्बन लिजंड सेईंग दॅट रुबियो वॉन्ट्स टू रन फॉर प्रेसिडेन्सी इन 2028. आणि मग अर्थात खाली PS असे एक कंसात कॉमेंट दिले, PS वॉच आउट for some wise cracks who will dutifully appear below this post with their legendary foot in their loud mouth. तर दुर्दैवाने म्हणतोय मी, गेल्या काही काळ थोडा मी हा ट्रेंड पाहतोय की माझ्या पोस्टवर यायचं आणि टंगडीवर करणे, हे त्यातलं मराठी वर्णन आहे. की अक्कल असो नसो, ती कॉमेंट करणाऱ्याचं वय, त्याचा अनुभव, त्याचं तो कोणाबद्दल बोलतोय कशाचं काय नाही, सोशल मीडियाला तर काय उरलेलंच नाही आहे. त्यामुळे यायचं काय वाटेल ते काही, त्याला तुला अक्कल असो नसो, विषयातलं कळत असो नसो, यायचं काहीतरी. भारताचं काहीतरी चांगलं झालं आहे त्याची कॉमेंट दिली तरी खाली काही जण येऊन परत खायचं ते शेण खातच असतात. अशीच माझं एक नॉर्मली सुद्धा की मी काही न करता परस्पर लोकच त्यांना सोशल मीडियात थोबाडत पण असतात लोक त्यांना. तर इथे मी असं सॉर्ट ऑफ प्रिएम्प्ट केलं की आता मी गोची करून ठेवली की आता तू ह्याच्या खाली काहीतरी लिही की ते वरचं वर्णन प्रूव्हच होणार आहे. मी अशा एका पोस्टवर म्हटलंच होतं, अशी पूर्वीची वेळ नाही आता त्याला, पण मी असं म्हटलंच होतं की यावर सुद्धा क्रिटिसाइज करणारे ताबडतोब येतील. ताबडतोब आहे एक महाराष्ट्रातला एक विचारवंत आहे, माझा मित्रच आहे अजूनही,
राहील मित्र, त्यांनी ताबडतोब उलटी कॉमेंट खाली लिहिली होती. ती त्यांनी लिहिल्यावर मी फक्त खाली वाक्य दिलं की थँक्यू फॉर कन्फर्मिंग दी ट्रूथ इन माय ओरिजिनल सेंटेन्स, दॅट्स ऑल. बाकी मी काय त्याच्या काय तोंडाला लागत बसलो नाही वगैरे. वी हॅव टू सम अप, बट आय मस्ट टेल यू, दिस इज अ हिस्टॉरिक landmark decision and it is going to have global impact, also impact on India, which since yesterday evening till I walked into the classroom today, I was myself studying what will be the impact, etc. Meanwhile, Trump being Trump, he has used foul words for Supreme Court judges. One word which I can tell you is disgrace. He describes not the verdict, mind you. He says the judges are a disgrace. Okay, and then this morning he announced that I still have the power to levy, so he says 10% tariff. Now, for our studies, we need to go into, there is a tariff act. Okay, and then there is another 1930 act conferring emergency powers on US president if there is a threat to US security. But Article 1 of the Constitution, Article 1 of US Constitution, mind you, clearly states that the authority to levy taxes is with the legislature and not with the executive. That is what has been clear, and it is the US Supreme Court decision is based on this, that Trump cannot invoke that emergency 1930 law that US security is threatened, so I am using tariff as a weapon. All of it has been struck down. There are a lot of questions, fascinating ones, but since I want you also to have some break in the meanwhile, it is just 3 o'clock, so let's take a break, stretch your legs, get fresh, but see to it that you are seated. Instead of 3:25, let me just say 3:30 would be okay, but see to it that all of you, and then foundation and preparatory courses also are going to join. See to it that you are seated by 3:30. Okay? See you.